पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, मनोनी शांती धरा उतराल पैल तिरा। खवळलिया कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी, मनोनी शांती धरा उतराल पैल तिरा। तुका म्हणे त्रिविध ताप, तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपे आप, मनोनी शांती धरा उतराल पैल तिरा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, मनोनी शांती धरा उतराल पैल तिरा। जिथं सर्व काही असतं फक्त सुखच नसतं त्याचं नाव संसार, आणि जिथं काही नसतं फक्त सुखच सुख असतं त्याचं नाव परमार्थ। माझं वाक्य पुन्हा ऐका। जिथं सर्व काही असतं फक्त सुखच नसतं त्याचं नाव संसार। एखादा संसारिक जर म्हणाला की मला माझ्या संसारात सुख मिळतं, तर नकळत तो परमार्थ करत असावा, नकळत तो परमार्थ करत असावा। कारण संसारात सुख नावाची गोष्टच नाहीये। आणि म्हणून तुकोबराय म्हणतायत की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। सुख नाही कोठे आलो या संसारी, वाया हवभरी होऊ नका। भगवंतानं संसाराची बांधणीच दुःखमय केली आहे। दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। संसारात सुख नावाची गोष्टच नाहीये। हा संसार पूर्णतः दुःखानं खचून भरलेला आहे। संसार ज्या मुळावर उभा आहे ते संसाराचं मूळच मुळात दुःख रूप आहे। संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, तुकोबराय। संसार ज्या मुळावर उभा आहे ते संसाराचं मूळच दुःखमय आहे। जसं कारलं ज्या मुळावर उभं आहे ते कारल्याचं मूळच कडू असतं, आणि म्हणून या कडू मुळाला कडू कारलं लागतं। आणि म्हणून समाजामध्ये एक सहजच म्हण आहे, कडू कारलं साखरेत घोळलं तुपात तळलं, कडू ते कडूच। तसं संसार ज्या मुळावर उभा आहे ते संसाराचं मूळ दुःखरूप आहे, आणि म्हणून या दुःखरूप संसार मुळाला दुःखरूप संसाराचं झाड लागतं। आणि या दुःखरूप संसाराच्या झाडाला, या दुःखरूप संसाराच्या वृक्षाला फळं ही दुःखाचीच लागतात। आणि म्हणून संसार पूर्णतः दुःखानं भरलेला आहे। इथं सुख नावाची गोष्टच नाही। म्हणून जिथं जे नाही आहे ते तिथं कसं मिळेल? संसारात सुख नावाची गोष्टच नाहीये तर संसारात सुख मिळेल कसं? संसारात फक्त दुःख आहे म्हणून तुम्हाला दुःखच मिळेल। अर्थात जे जिथं नसतं ते तिथं मिळत नसतं। संसारात सुख नाही म्हणून संसारात सुख मिळणारच नाही, कारण संसाराची बांधणीच दुःखमय आहे। दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे। संसार किती दुःखमय आहे हे सांगताना ज्ञानोबा लिहित आहेत, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या। एखादा मनुष्य रखरखीत विस्तवावर झोपलाय आणि त्याला विचारलं की मामा कसं वाटतंय,
तर तो म्हणतो मजा वाटते. तसं एखाद्या संसारिक माणसाला जर विचारलं की रामराम पाहुणं, काय चाललंय, कसं वाटतंय, तर तो म्हणतो मजा वाटते, माझं मजेत चाललंय. एखाद्या संसारिक माणसाला तुम्ही विचारा, पाहुणं रामराम काय चाललंय, तो म्हणतो बरं चाललंय, मजेत चाललंय. हे बरं चाललंय, मजेत चाललंय हे बोलणं तितकं हास्यास्पद आहे. ज्ञानोबा म्हणतात की मनुष्य म्हणतो माझं बरं चाललंय, मजेत चाललंय, हे बोलणं तितकं हास्यास्पद आहे की विस्तावावर झोपलेल्या माणसानं म्हणावं माझं बरं चाललंय, माझं मजेत चाललंय. तितकं हास्यास्पद आहे. याचा अर्थ संसारात सुख नावाची गोष्टच नाही आहे. विस्तवावर झोपलेला मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. विस्तावर झोपलेला मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. तसं संसारातला मनुष्य कधी सुखी राहू शकत नाही. कारण संसारात सुख नावाची कहाणी, सुख नावाची गोष्ट सुद्धा ऐकायला मिळणार नाही. हा पूर्ण संसार पूर्णतः दुःखानं खचून भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. आणि म्हणून मी सुरुवातीला विधान केलं की एखादा संसारिक जर म्हणाला की मला माझ्या संसारात सुख मिळतं, तर नकळत तो परमार्थ करत असावा. नकळत तो परमार्थ करत असावा. कारण संसारात सुख नावाची गोष्टच नाही. संसारात सुख मिळूच शकत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही संसार करता ते सुख मिळतं म्हणून का गरज म्हणून? अर्थातच गरज म्हणून. संसार ही माणसाची गरज आहे. माणसाने संसार नाही केला तर माणसाला उपवाशी मरावं लागेल. मनुष्य संसार करतो ते गरज म्हणून, सुख मिळतं म्हणून नाही. मे महिना आहे, 2 वाजलेत, भर उन्हात शेतकरी दुपारी नांगर हाकतो, घामाचे पन्हाळ लागलेत, ताण्याने व्याकुळ झालाय, उन्हात नांगर हाकतो, ते सुख मिळतं म्हणून का गरज म्हणून? अर्थातच गरज म्हणून, सुख म्हणून नाही. त्या उन्हात कसलं सुख आलंय त्याला? तो उन्हात नांगर हाकतो ते सुख मिळतं म्हणून नाही, तर गरज म्हणून. संसार ही माणसाची गरज आहे. संसार जीवनाच्या गरजा भागवतो, संसार सुख देत नाही. संसार जीवनाच्या गरजा भागवतो. संसार रोटी कपडा मकान देतो. आणि रोटी कपडा मकान म्हणजे सुख नव्हे. रोटी कपडा मकान शरीराची सोय करतात, सुख देत नाहीत. रोटी कपडा मकान शरीराची सोय करतात. रोटी कपडा मकान याने जर सुख दिलं असतं तर एका एका श्रीमंत माणसाने 1000 घरं बांधली असते, 1000 ड्रेस शिवले असते आणि सुखी झाले असते. पण आज समाजात असं चित्र दिसतं का? नाही. कितीही श्रीमंत मनुष्य असला तर त्याच्यापाशी किती घरं असतात? 1, 2, फारच लबाडीचा पैसा असेल तर 3. किती श्रीमंत मनुष्य असला त्याच्यापाशी किती ड्रेस असतात? 25, 30, फार झालं 50, त्याहून अधिक नाही. मग सुखी होण्यासाठी कुणी 1000 घरं बांधली का आणि 1000 घरं बांधून कुणी सुखी झालंय का? नाही. सुखी होण्यासाठी कुणी 1000 ड्रेस शिवले का आणि 1000 ड्रेस शिवून कुणी सुखी झाले का? नाही. याचाच अर्थ घर कपडा अर्थात रोटी कपडा मकान हे सुख देत नाहीत. रोटी कपडा मकान शरीराची सोय करतात. आणि शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे, तर मनाची सोय म्हणजे सुख. या मनाला हरिनामाचा खुराक देऊन त्याला स्थिर बनवणं, त्याला शांत बनवणं म्हणजे सुख. आणि म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुख आणि दुःखाच्या व्याख्या करतायत आणि माऊली लिहित आहेत. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत केलेल्या सुख आणि दुःखाच्या व्याख्या. कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. कोणतंही कारण असो, मग तो विषयभोग असो
किंवा हरिनाम असो, कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाची ही स्थिरता हे सुख असते. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, अर्थात ज्याला मन अंतर्मुख करता येत नाही, अर्थात ज्याचं मन हृदयस्थ रामप्रभूपासून तुटलंय, बाहेर पडतंय, मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट झाली आहे, असं ताटातूट झालेलं मन बेचैन असतं, अस्थिर असतं आणि मनाची ही बेचैनी अस्थिरता हेच दुःख असते. आणि म्हणून कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख झालंय, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटलंय, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे, मनाची ही स्थिरता हे सुख असते आणि मनाची अस्थिरता हे दुःख असते. आणि हीच मनाची स्थिरता म्हणजे शांती. ही मनाची स्थिरता म्हणजे शांती आणि मनाची अस्थिरता म्हणजे अशांती. आणि म्हणून मनाची शांती हे सुख, मनाची अशांती हेच दुःख. अर्थात मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख, मनाची अस्थिरता, मनाची अशांती हे दुःख. थोडक्यात बोललं तर मनाची शांती हे सुख, मनाची अशांती हेच दुःख. सुख दुःख या अनुभवाच्या गोष्टी आहेत. ही एक जाणीव आहे, ही एक फिलिंग आहे. सुख दुःख या दाखवायच्या गोष्टी नाही आहेत. नरबरा बोलतायत, जे तर शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरोनी नरगे काही, जैसा पापियांच्या ठाई मोक्षू नवसे. जसा पापी माणसापाशी मोक्ष चुकूनही येत नाही, तसं अशांत माणसापाशी सुख चुकूनही येत नाही. सुख येतं ते शांत माणसापाशी, सुख येतं ते शांत माणसापाशी. नवे नवे शांती हे सुख असते. सुख शांत माणसापाशी येते असं म्हणण्यापेक्षा शांती हे सुख असते. जे तर शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरोनी न रिगे काही, जैसा पापियांच्या ठाई मोक्षू नवसे. पापी माणसाजवळ जसा मोक्ष चुकूनही येत नाही, तसं अशांत माणसापाशी ही चूक, अशांत माणसापाशी ही सुख चुकूनही येत नाही. सुख येतं ते फक्त शांत माणसापाशी. नवे नवे शांती हे सुख असते, शांती हे सुख असते. नरबरा बोलतायत की एखाद्या माणसाच्या पोटात जर अमृताचा झरा वाहत असेल, जयाचे जठरू प्रसवे अमृताचा निर्झरू, तया क्षुधा त्रषा अडदरू काहीच नाही. एखाद्या माणसाच्या पोटात जर अमृताचा झरा वाहत असेल तर त्याला तहानभूक कशी सतावेल? त्याला तहानभूक कधी सतावू शकत नाही. तसं तुमचं मन जर प्रसन्न असेल तर तुम्हाला संसाराचं दुःख सतावू शकत नाही. नवे नवे तुमच्या जीवनात संसाराचं दुःख येतच नाही, तुम्ही सातत्यानं सुखी असता. नरबरा बोलतायत, अखंडित प्रसन्नता अथी जेत चित्ता, ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. होऊया का नरबराची? अखंडित प्रसन्नता अथी जेत चित्ता, ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्याचं चित्त सातत्यानं प्रसन्न आहे तिथं संसार दुःखाचा प्रवेशच होत नाही, तिथं सुखच सुख नांदत असतंय. आणि ही मनाची चित्ताची प्रसन्नता म्हणजे मनाची स्थिरता, मनाची शांती होय. तुकोबाराही बोलले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. नरबराय म्हणतायत की ज्याचं मन प्रसन्न आहे, स्थिर आहे, शांत आहे, तिथं संसार दुःखाचा प्रवेश होत नाही, तिथं सुखच सुख नांदत असतं. अखंडित प्रसन्नता अति जेत चित्ता, तिथं रिगणे नाही समजता संसार दुःखा. ही चित्ताची मनाची प्रसन्नता म्हणजेच मनाची स्थिरता, मनाची शांती होय. आणि मनाची शांती हे सुख होय. पुष्कळदा लोकांना सुख काय हेच कळत नाही. एखादी मुलगी जर सासरी नांदत असेल आणि तिला सासरवास असेल तर नांदून घरी आली तर आई सारखी म्हणते, माझ्या लेकराला सुख मिळाना, माझ्या लेकराला सुख मिळाना. मी एका बाईला म्हणलं, बाई सुख मिळाना म्हणजे काय ग? तू म्हणती माझ्या लेकराला सुख मिळाना, सुख मिळाना, सुख मिळाना. सुख मिळाना म्हणजे काय? सुख म्हणजे काय सांग ना. ती म्हणते मला काय माहीत.
मग का 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 म्हणते माझ्या लेकराला सुख मिळालं? तुझ्या लेकराला भरपूर खायला मिळालं म्हणजे सुख मिळालं का? तुझ्या लेकराला, तुझ्या लेकीला चांगले कपडे, नाट्या साड्या घालायला मिळाल्या म्हणजे सुख मिळाले का? मोठ्या मोठ्या गाडीत फिरले म्हणजे सुख मिळाले का? भरपूर पैसा आला म्हणजे सुख मिळाला का? हां, तुझ्या लेकीपाशी हे नाही म्हणून दुःखी म्हणतेस का तू? धनदौलत म्हणजे सुख आहे का? बाईला काय बोलताय ना, म्हणलं बाई हे धनदौलत घरदार म्हणजे सुख नव्हे बाई, मनाची शांती म्हणजे सुख आहे. संपत्ती म्हणजे सुख नव्हे, मनाची शांती म्हणजे सुख आहे. सुखाच्या कल्पना चुकीच्या आहेत आमच्या. गडगांची श्रीमंती, गडगांचे पैसा, विलास भोग म्हणजे सुख. नाही नाही, विलासी भोगी श्रीमंत तर सर्वात दुःखी असतात. ज्याचं मन शांत आहे, ज्याचं मन प्रसन्न आहे, ज्याचं मन स्थिर आहे, याला सुख म्हणतात. मनाची शांती हेच सुख, मनाची स्थिरता हेच सुख. आणि मनाची अशांती हेच दुःख, मनाची अस्थिरता हेच दुःख आहे. एक कवी विचारतो, एक भावगीत आहे. एक कवी म्हणतो की सुख म्हणजे काय मला नक्की सांगा. एक गाणं आहे, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा, मला सांगा. तो गीतकार, तो कवी म्हणतो की बाबांनो, सुख म्हणजे काय, नक्की सुख म्हणजे काय मला कोणी सांगेल का? तर तुमच्यापैकी कुणी जाऊन त्या गीतकाराला, त्या कवीला सांगा की आमच्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुखाची व्याख्या करतायत, माऊली लिहितायत, किंबहुना सोये जीवात्मा याची लाहे, तेथ जे होय तया नाव सुख. कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं, ते अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हेच सुख असते. आणि ही मनाची स्थिरता म्हणजे शांती असते. आणि म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख. मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख. आणि मनाची अस्थिरता, मनाची अशांती हेच दुःख. आणि म्हणून मनाची शांती हे सुख, मनाची अशांती हेच दुःख. म्हणून शांती हे सुख असते, शांती परत सुखच नसते. शांती हेच सुख असते, शांती परत सुखच नसते. हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत, शांती परते नाही सुख, एरा अवघेच दुःख. शांती परते नाही सुख, एरा अवघेच दुःख. अर्थात तुकोबाराय अभंगाच्या चरणात म्हणतायत की शांती हे सुख आहे, शांती परत सुखच नसते. आणि शांती सोडून उरलेलं बाकी सगळं दुःख असते. शांती परते नाही सुख, एर अवघेच दुःख. शांती हेच सुख, मनाची स्थिरता हेच सुख. अर्थात मनाची शांती हे सुख आणि उरलेल्या गोष्टी म्हणजे दुःख. शांती परते नाही सुख, एर अवघेच दुःख. मग या अभंगामध्ये पहिल्या चरणाचा विचार करत असताना तुकोबाराय बोलले की शांती परते नाही सुख. हा अभंग जवळजवळ फक्त दोन गोष्टीच्याच भोवताली फिरतो, शांती आणि सुख. शांती परते नाही सुख, दोनच शब्दाच्या भोवताली फिरतो, शांती आणि सुख. शांती हे सुख असतं. मग या पहिल्या चरणात प्रामुख्यानं तीन गोष्टीचा विचार करावा लागेल. ती पहिली गोष्ट, प्रामुख्यानं तीन गोष्टीचा विचार करावा लागेल. पहिली गोष्ट, सुख म्हणजे काय आणि हे सुख नेमकं कुठं नांदतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शांती हेच जर सुख असेल तर आमच्या मनाला शांती लाभण्यासाठी आम्ही काय करावं. आणि तिसरी गोष्ट, आमच्या मनाची शांती भंग होते, तर ही मनाची शांती भंग करण्यासाठी कोणकोणते शत्रू टपलेले असतात. या तीन गोष्टीचा प्रामुख्यानं अभंगाच्या या पहिल्या चरणात विचार मांडावा लागेल. तर पहिली गोष्ट, सुख म्हणजे काय
आणि सुख नेमकं नांदतं कुठं? तर आपण पाहिलं, कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं, मग ते विषयभोग असो की हरिनाम असो, आपण पुढे पाहू. कोणत्याही कारणामुळे मन ज्यावेळेस अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख, आणि मनाची स्थिरता म्हणजे शांती असते. म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख. आपण सुखाची व्याख्या पाहिली की मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख. मग आता हे सुख नेमकं नांदतं कुठं? तर सुखाची जागाही एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुखाची जागाही एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख आत्मस्वरूपाशिवाय इतरत्र कुठं नांदू शकत नाही. सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात, आणि आत्मस्वरूप म्हणजे चैतन्य. आणि म्हणून या विश्वात उपाधी आणि चैतन्य हे एकमेकात मिसळून आहेत. ज्ञानोबा लिहित आहेत, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या संसारामध्ये उपाधी आहे, उपाधी म्हणजे संसार. या विश्वामध्ये उपाधी आहे आणि चैतन्य आहे. दोघांची सरबेसळ आहे, दोघं एकमेकात मिसळून आहेत. आणि मग ही उपाधी माया आहे, नाशिवंत आहे, आणि फक्त चैतन्य सुखरूप आहे. आणि हे चैतन्य आत्मस्वरूप आहे. आणि म्हणून सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात, इतरत्र कुठेही नाही. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आणि हा आत्मस्वरूप पांडुरंग आहे. याचा अर्थ फक्त पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबा लिहित आहेत की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. या जगतात फक्त पांडुरंग सुखरूप आहे, कारण सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात. आत्मस्वरूप पांडुरंग आहे. याचा अर्थ जगतात फक्त पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबा लिहित आहेत की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. या जगतात, या विश्वात फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, बाकी उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबा बोलले की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. एकटा पांडुरंग सुखरूप आहे, आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, आणि तो पांडुरंग पंढरपुरात उभा राहिला आहे. ज्योती आणि प्रकाश जसे एकरूप असतात, तसं सुख आणि पांडुरंग एकरूप असते. सुख पांडुरंगापासून वेगळं नांदू शकत नाही. पांडुरंग म्हणजे सुख, आणि सुख म्हणजेच पांडुरंग. एकदा गुरुजींनी मुलाला प्रश्न विचारला की बाळ उभा राहा रे. मुलगा उभा राहिला. म्हणले तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? पोरगं घाबरलं. ते पोराला वाटलं सुख म्हणा तो गुरुजी मारतील. का रे भडव्यास, तुला सुख पाहिजे, देव नको का? बदमाश आहे का? मग पोरगं भीत म्हणलं गुरुजी मला देव पाहिजे. मग गुरुजी म्हणले सुख? पोरगं बोलानच. गुरुजी म्हणाले अरे बाळा, सुख म्हणजे देव, आणि देव म्हणजे सुख. सुख देवापासून वेगळं नांदत नसतं. देव हा सुख, सुख हेच देव. पांडुरंग हेच सुख, सुख हेच पांडुरंग. आणि म्हणून तुकोबाराने खडसावून सांगितले की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. माझा पांडुरंग सोडला आणि पांडुरंगाचं नाव सोडलं तर जगतात दुजं अर्थात दुसरं कुणी सुखरूप नाहीच आहे. उरलेलं जगत हे दुःखरूपच आहे. आणि म्हणून तुकोबा याला पुष्टी देत आहेत की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अर्थात एकटा पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. एकटा पांडुरंग सुखरूप आहे. आणि या सुखाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सिद्ध म्हणतात. सुखाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सिद्ध म्हणतात. माऊली लिहितात ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. ज्ञानोबाची ओळी नीट आहे का? ते मनोरथ संगे नोव्हे,
एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुखाला सिद्ध म्हणतात. सुख सिद्ध आहे. सिद्ध या शब्दाचा अर्थ होतो की जे जन्मताच प्राप्त आहे त्याला सिद्ध म्हणतात, आणि जे जन्मानंतर प्राप्त करून घेतलं जातं त्याला साध्य म्हणतात. आई सिद्ध आहे, बहीण भाऊ साध्य आहे. आई आहे म्हणून आमचा जन्म आहे. आई जन्मताच प्राप्त आहे, ती सिद्ध आहे. बहीण भाऊ साध्य आहेत, ते जन्मानंतर प्राप्त केले जातात. आणि ज्ञानोबा या वहीत सुखाला सिद्ध म्हणतात. अर्थात सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे असा दावा ज्ञानोबा या वहीतून करतायत. ज्ञानोबा लिहित आहेत, ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. सुख सिद्ध आहे, सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? की मी बोलून गेलो की एकटा पांडुरंग सुखरूप आहे, आणि पांडुरंग जन्मताच तुमच्या हृदयात उभा आहे. तशा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. जन्मताच हृदयात राम उभा आहे. राम हाच पांडुरंग आहे. एकटा पांडुरंग सुखरूप आहे, पांडुरंग जन्मताच हृदयात उभा आहे. याचा अर्थ पांडुरंगाच्या रूपानं सुखच हृदयात उभा आहे, आणि म्हणून ज्ञानोबा सुखाला सिद्ध म्हणतायत. एकदा पुन्हा ऐका. एकटा पांडुरंग सुखरूप आहे, पांडुरंग जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. याचा अर्थ जन्मताच पांडुरंगाच्या रूपानं सुखच आमच्या हृदयात उभा आहे, आणि म्हणून ज्ञानोबा सुखाला सिद्ध म्हणतात. सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. ते मनोर्थ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. आणि म्हणून इथं सिद्ध होतं की सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. सुख सिद्ध आहे, सुख जन्मताच तुमच्या हृदयात उभं आहे. आता असा प्रश्न उभा राहतो की सुख जर जन्मताच प्राप्त आहे, सुख सिद्ध आहे, सुख जन्मताच प्राप्त आहे, तर सुखाची अनुभूती, सुखाचा अनुभव आम्हाला का येत नाही? सुखासाठी आमची तोंड अशी का सुकली आहेत? सर्व सुखाची आशा जन्म गेला, आयुष्यभर सुखाच्या आशेत आम्ही जगत असतो, पण आम्हाला सुख मिळत नाही. असं का व्हावं? ज्ञानोबा आता म्हणतात सुख सिद्ध आहे, सुख जन्मता प्राप्त आहे प्रत्येकाला. मग सिद्ध असून, प्राप्त असून त्याचा अनुभव आम्हाला का येत नाही? त्याचा भोग का घेता येत नाही? सुख आम्हाला उपभोगता का येत नाही? सुखाच्या बाबतीत आम्ही असे सासरवासी का आहोत? तुम्हाला माहिती आहे का सासरवासी शब्दाचा अर्थ? आपण सहसा नांदायला गेलेल्या मुलीला, नवीन नांदायला गेलेल्या मुलीला आपण सासरवासी म्हणतो. सासरवास या शब्दाचा असा अर्थ होतो की सर्व काही आपल्या मालकीचं आहे. धन दौलत जमीन जात सगळं आपल्या मालकीचं आहे. आपल्या मालकीचं असूनही आपल्याला त्याचा स्वइच्छेने उपभोग घेता न येणं म्हणजे सासरवास. मुलगी नांदायला गेली आहे. नांदायला गेल्यानंतर ती सगळ्या जायजातीची मालकी नसते. सगळी संपत्ती, घर जात, सगळी जायजात तिच्या मालकीची आहे. पण सगळी जायजात तिच्या मालकीची असूनही तिच्या स्वइच्छेने तिला त्या जायजातीचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासरवास. आपलंय, सगळं आपलंय, पण आपलं असून आपल्याला त्याचा उपभोग घेता न येणं हा सासरवास असतो. सगळी जायजात मुलीच्या मालकीची आहे, नवरीच्या मालकीची आहे, पण सगळं तिच्या मालकीचं असूनही तिला स्वइच्छेने त्या जायजातीचा उपयोग घेता न येणं म्हणजे सासरवास. एकदा खेडेगावातली गोष्ट, एक चिरबंदी वाडा होता, आणि त्या वाड्यामध्ये सकाळची रामपाऱ्याची वेळ. सासूबाईंनी स्नान केले, तुळशीला पाणी घातलंय, आणि तुळशीला प्रदक्षिणा घालते, आणि रामनामाचा जाप चाललाय चौकामध्ये. तिथं बाजूला चौकात सून भांडे घासत होती. सासू तुळशीला पाणी घालून तुळशीला प्रदक्षिणा घालते, रामनामाचा जाप चाललाय सासूचा. तिथं बाजूला चौकात सून भांडे घासते. तेवढ्यात एक भिकारीन दारात आली. रामपाऱ्याची वेळ. भिकारीन म्हणाली, अहो मावशीबाई, मालकीनबाई, जरा ताक वाढता का हो? ताक वाढता का हो? आता सकाळची वेळ होती रामपारा, म्हणून तिने ताक मागितलं. भाकरी जरा उशिरा होतात. सकाळी ताकही रामपाऱ्यात केली जायची.
आता केव्हा केलं जातं? ते मिक्सरमध्ये केलं जातं. आता ते गेलं जुनं. ते डेरा, ती रवी. मला अजूनही आमची आई ताक घुसळताना आठवते. खांबाला ती बांधलेला तो डेरा, ती रवी, ती दोरी, ते घुसळणं, ते स्टायलिश हलणं. आपल्या सर्वांच्या आईने ताक केले जुन्या काळी. ताक करताना आपली आई म्हणजे जशी काय यशोदा मैया दिसावी असे वाटायचे. ताक मागितलं. सकाळची वेळ, रामपारा, ताक मागितलं. अहो मालकीनबाई, ताक केलं असलं तर वाढावं. आता सुनेला वाटलं सासूबाईच्या रामनामात अडथळा नको. मग सुनबाई पटकन उठली आणि दारात आली आणि म्हणाली, अहो मावशीबाई, आज ताक केलं नाही. ती भिकारीन म्हणाली, ठीक आहे. काय म्हणाली सून? मावशीबाई, आज ताक केलं नाही, उद्या करणार तर उद्या या. ती भिकारीन पुढे चालू लागली. पण आज ताक केलं नाही हा शब्द, हा सुनेचा शब्द सासूच्या कानावर पडला. आज ताक केलं नाही हे भिकारीला सांगितले सुनेनी. सुनेनी जे भिकारीला सांगितले की आज ताक केलं नाही, हा सुनेचा शब्द सासूच्या कानावर पडला. आज ताक केलं नाही. सासूने रामनाम सोडलं, तुळशीच्या प्रदक्षिणा सोडल्या आणि पळत दारात आली आणि त्या भिकारीला पुन्हा आवाज दिला. म्हणले, ए भिकारीन, माघारी आहे. भिकारीन माघारी आली. तिला वाटलं काय देती काय की. भिकारीन आली जवळ. म्हणली, का हो मालकीनबाई? तर मालकीन म्हणते, अर्थात सासू म्हणते, आज ताक केलं नाही. भिकारीन म्हणते, अहो हे तर सुनबाईने सांगितलंच होतं ना. सासू म्हणते, ती कोण सांगणारी? टवळी, ती कोण सांगणारी? याला म्हणतात सासूरवास. सारी जायदाद सुनेच्या मालकीची आहे. ती भावी मालकीन आहे. सगळी जायदाद तिच्या मालकीची असूनही आज ताक केलं नाही एवढं सुद्धा सांगण्याचा अधिकार नाही. याला सासूरवास म्हणतात. सगळं आपल्या मालकीचं आहे. आपल्या मालकीचं असूनही त्याचा आपल्याला स्वेच्छेने उपभोग घेता न येणं म्हणजे सासूरवास. आणि म्हणून तुकोबारा देवाच्या दारात उभा राहतात आणि घरानं म्हणतात. तुकोबारा देवाला म्हणतात की देवा, तू आमच्या हक्काचा देव, तू आमच्या मालकीचा देव, जन्मता आमच्या हृदयात उभा आहेस. तुझ्या रूपानं सुखही आमच्या हृदयात जन्मताच उभं आहे. तू आमच्या हक्काचा देव, जन्मता हृदयात उभा आहेस. तुझ्या रूपानं सुखही हृदयात उभं आहे. आमचा देव, आमचं सुख जन्मताच प्राप्त असून आम्हाला आमच्या या देवाचा आणि या सुखाचा उपभोग देवा का घेता येत नाही? देवा, तू आम्हाला असं सुखाच्या बाबतीत सासूरवासी का केलंस? का गा सासूरवासी मज केले भगवंता, आपुली सत्ता स्वाधीनता ते नाही. तुकोबाराने देवापुढं फार मोठं गाराणं मांडलंय आणि तुकोबारा देवाला म्हणतात की देवा, आम्हाला सासूरवासी का केलं सुखाच्या बाबतीत? तू आमच्या हक्काचा देव आहे. तू जन्मता हृदयात उभा आहेस. तुझ्या रूपानं आमच्या हक्काचं सुखही आमच्या हृदयात जन्मता उभं आहे. आमचा देव, आमचं सुख असून, जन्मता प्राप्त असून आम्हाला आमच्या देवाचा आणि आमच्या सुखाचा आमच्या स्वेच्छेने उपभोग का घेता येत नाही? देवा, तू असं आम्हाला सुखाच्या बाबतीत सासूरवासी का केलेस? का गा सासूरवासी मज केले भगवंता, आपुली सत्ता स्वाधीनता ते नाही. असं मोठं गाराणं मांडलंय तुकोबाराने देवापुढं. जीव सुखाच्या बाबतीत सासूरवासी आहे. आमचं असून आम्हाला त्याचा स्वेच्छेने उपभोग घेता न येणं हा सासूरवास आहे. आमचं सुख आहे, जन्मता प्राप्त आहे. आमचं सुख आहे, आमचं असून आम्हाला आमच्या स्वेच्छेने त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. म्हणून जीव सुखाच्या बाबतीत सासूरवासी आहे. मग प्रश्न असा उभा राहतो की जन्मता सुख आमचं असून आम्हाला त्याचा उपभोग घेता येत नाही, याचं कारण काय? आमचं सुख आहे, जन्मता प्राप्त आहे, जन्मता हृदयात उभं आहे पांडुरंगाच्या रूपानं. मग आमचं सुख असून आम्हाला त्याचा उपभोग का घेता येत नाही? याचं उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वर देत आहेत, माऊली लिहित आहेत. ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. ते मनोरथ संगे नोव्हे. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छा दुःखाला कारणीभूत असते, इच्छेचा अभाव सुखाला कारणीभूत असतं. ते मनोरथ संगे नोव्हे. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. आमचं सुख जे आम्हाला जन्मता प्राप्त आहे, आमचं असून आम्हाला त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. याचं कारण आमच्या सुखाच्या प्राप्तीला ही आमची इच्छा, आमची मनोरथ आडवी येतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी.
आमच्या सुखाला आडव्या येतात त्या इच्छा. इच्छा सुखाला कशा आडव्या येतात? मी बोलून गेलो की कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असते. परंतु आमचं मन आता अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, तिथं हृदयाच्या डोहात बुडाले, तिथं त्याची लयरूप निवृत्ती झाली आहे आणि ते हृदयस्थ रामाशी एक होऊन सुख भोगतंय. रामाशी जाऊन एकरूप झाले, ते सुखी आहे, शांत आहे. शांती हे सुख आहे. पण मनात जर कुठली इच्छा उठली की इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडते. मन त्या इच्छेच्या पाठीमागे धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट होते आणि हृदयस्थ रामापासून तुटलेलं मन हे तडपतं, बेचैन होतं, अस्थिर होतं आणि मनाची ही बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असते. मनाची ही बेचैनी, अस्थिरता म्हणजेच अशांती आणि अशांती हेच दुःख असते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. इथं काय झालंय? आमचं मन अंतर्मुख झालंय. मग ते विषयभोग असो, हरिनाम असो, कशाने असो, मन अंतर्मुख झाले. हृदयस्थ रामाला जाऊन भेटले, हृदयस्थ रामाशी एकरूप झाले, ते स्थिरावले आणि स्थिरता हे सुख असते. पण मनात नाना प्रकारच्या इच्छा उठतात. इच्छेला तळ नसतो, इच्छा अगणित असतात. माणसाचं मन अतिशय हॉट आहे. याची भगवंतानं फिटिंगच अशी केली की भगवंताकडे मनाची पाठ आहे आणि याचं तोंड बाहेर आहे विषयाकडं. त्यामुळे सतत विषयात धावतं, बहिर्मुख धावतं. या मनात सारख्या इच्छा उठतात आणि मनात इच्छा उठल्या की मनात इच्छा उठल्या की या इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. मन या इच्छेसोबत बाहेर धावतं आणि हृदयस्थ रामापासून तुटतं आणि बाहेर गेलं की ते बेचैन, अस्थिर होतं. अस्थिरता हे दुःख असते. मग तुमच्या सुखाला कोण अडवं आलं? तर इच्छा आल्या. का? मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामापाशी स्थिरावलं होतं आणि सुख लुटत होतं त्या स्थिरतेतून. पण इच्छेने त्याला बाहेर घेऊन गेली. इच्छा त्या मनाला बाहेर घेऊन गेली आणि अस्थिर बनवलं, दुःखी बनवलं. मग इथं तुमच्या सुखाला कोण अडवं आलं? तर इच्छा आली. तुमच्या सुखाला मनोरथ आडवी आली. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. सुख सिद्ध आहे, जन्मता प्राप्त आहे. मन अंतर्मुख झालं की हृदयस्थ रामाला भेटतं, स्थिरावतं. स्थिरावणं हे सुख आहे, शांती हे सुख आहे. पण इच्छा या मनाला घेऊन बाहेर पडते आणि हृदयस्थ रामापासून तोडते. आणि ते हृदयस्थ रामापासून तुटलं की बेचैन, अस्थिर बनतं. अस्थिरता, बेचैनी, अशांती हे दुःख असते. म्हणून जेव्हा जेव्हा मन तुमचं अंतर्मुख झाले तर त्या मनाची अंतर्मुखता टिकू न देण्याचं कारण इच्छा करतात. कशाही म्हणून अंतर्मुख झालं आणि इच्छा मनात उठणार. इच्छा उठल्या की त्या मनाची अंतर्मुखता तोडणार आणि इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पळणारच. आणि मन इच्छेसोबत बाहेर पळालं की हृदयस्थ राम आणि मन यांची ताटातूट. या ताटातुटीतून ते बेचैन, ते तडपतं, अस्थिर. अस्थिरता हे दुःख, अशांती हे दुःख. म्हणून इच्छा आमच्या सुखाला आडव्या येतात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की मानवी जीवनात दुःखाचं सर्वात मोठं कारण जर काय असेल तर अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. मानवी जीवनात दुःखाचं प्रमुख कारण जर काय असेल तर अयुक्तपण मनाचे, मनाचा अयुक्तपणा, मनाची बहिर्मुख धाव, मनाची चंचलता, मनाची अस्थिरता हे मानवी जीवनाच्या दुःखाचं प्रमुख कारण आहे. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. ज्ञानोबांनी इथं च लावलेत, सकारात्मक बोललेत, हेची सर्वस्व दुःखाचे. मानवी जीवनाचं सर्वात मोठं दुःखाचं कारण काय असेल तर मनाचा अयुक्तपणा, मनाचा चंचलपणा, मनाची बहिर्मुख धाव, मनाची अस्थिरता, या गोष्टी मानवी जीवनातील दुःखाचं प्रमुख कारण आहे. अयुक्तपण मनाचे हेची सर्वस्व दुःखाचे. मग मनाचा हा अयुक्तपणा, मनाची चंचलता, मनाची बहिर्मुख धाव मोडा. त्याला हरिनामानं अंतर्मुख करा. ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. हृदयस्थ राम आणि मन यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असते. आणि म्हणून बघा तुम्ही, जे संत असतात, महात्मे असतात,
ते बाहेरच्या जगात सुख शोधत नाहीत. बाह्याची भाष नेनेजेची निशेष अंतरी सुख एक आधी. ज्ञानोबा आहे. महात्मे बाहेरच्या जगात विषयभोगात धनदौलतीत सुख शोधत नाहीत. ते हृदयात सुख शोधतात. हरिनामाच्या बळावर या मनाला अंतर्मुख करतात. या मनाला हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं करतात. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतो. मनाची स्थिरता म्हणजे शांती असते आणि शांती हे सुख असते. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. महात्मा बाहेरच्या जगात सुख शोधत नाही, तो हृदयात सुख शोधतो. फक्त एकच करतो की हरिनाम घेऊन मनाला अंतर्मुख करतो, हृदयस्थ रामापाशी मन नेऊन पोहोचतो करतो. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाची ही स्थिरता, मनाची ही शांती सुख असते. बाह्याची भाष नेनेजेची निशेष अंतरी सुख येतं एक आधी. सुख हृदयात आहे. फक्त त्या मनाला हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं करा हरिनामाच्या बळावर. तुम्ही निरंतर सुखी राहाल. सुख बाहेर नाहीच आहे. बाहेरच्या जगतात सुख शोधू नका. आम्ही इथंच चुकतो. आम्ही बाहेरच्या जगात सुख शोधतोय. सुखासाठी आम्ही पळतोय. पळणं हे सुख नव्हे, थांबणं हे सुख आहे. तुम्ही थांबा. तुम्ही थांबलात की मन शांत आणि मनाची शांती हे सुख आहे. म्हणून पळणं हे सुख नव्हे, थांबणं हे सुख आहे. जो पळतो तो दुःखी आहे, जो थांबतो तो सुखी आहे. थांबणं हे शांती आहे, शांती हे सुख आहे. पळू नका. महात्मा बघा, महात्मा पळत नाही, महात्मा थांबलाय. संताला संत का म्हणतायत? संत थांबलेत. संत संत आहेत. संत म्हणजे स्थिर. संत शांत आहेत, संत आहेत, स्थिर आहेत आणि म्हणून त्याला संत म्हणतात. जो संत आहे, जो स्थिरावलाय, जो थांबलाय तो संत असतो. जो स्थिरावलाय, जो थांबलाय तो सुखी असतो. आणि जो पळतोय तो दुःखी असतो. संत स्थिरावलेत, थांबलेत. संत शांत आहेत, शांती हे सुख, संत हे सुख. संत स्थिरावलेत, संत आहेत म्हणून त्यांना संत म्हणतात. तुम्ही थांबा, सुखी व्हाल. पळाल तर दुःखी व्हाल. तुम्ही पळतायत धनासाठी, पैशासाठी. त्या धनात पैशात सुखच नसतं. पळतायत म्हणून अस्थिर आहेत, बेचैन आहेत. आणि मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असते. तुम्ही स्थिर व्हा, शांत व्हा, सुखी व्हाल. आणि म्हणून सुखासाठी पळतायत ते मूर्ख असतात. जितके पळाल तितके दुःखी व्हाल, बेचैन व्हाल, अस्थिर व्हाल. अस्थिरता हे दुःख आहे. जितके स्थिराल, जितके शांत व्हाल तितके सुखी व्हाल. म्हणून जो पळतोय तो दुःखी आहे. पळू नका, थांबा. थांबणं हे सुख आहे. थांबा, तुम्ही सुखी व्हाल. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात बोलतायत की वार्षी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. वार्षी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. महात्म्याचं लक्षण सांगताना ज्ञानोबा बोलतायत की नद्या समुद्र नद्यांच्या पाण्याची मदत न घेता, नद्या पाणी वाहून आणत अथवा न आणत, नद्याच्या पाण्याची मदत न घेता समुद्र हा स्वबळावर सदा तुडुंब आणि तृप्त असतो. वारशे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. 10 वर्षे अतिवर्षी झाली, फुटभरही समुद्र वाढत नाही. 10 वर्ष दुष्काळ पडला, फुटभरही समुद्र कमी होत नाही. नद्यांच्या पाण्याची मदत न घेता समुद्र जसा स्वतः तुडुंब आणि तृप्त असतो, तसं बाह्य साधनाची, धन दौलत, बायका, मुलं कशाची मदत न घेता केवळ आणि केवळ एका हरिनामाच्या बळावर महात्मा त्या समुद्रासारखा तुडुंब आणि तृप्त असतो. वार्षी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. समुद्र सुखी आहे, तुडुंब आहे, तृप्त आहे. तो नद्याच्या पाण्याची मदत न घेता सुखी आहे, तुडुंब आहे, तृप्त आहे. तसं बाह्य साधनाची, धन दौलत, बायका, मुलं, संपत्ती कशाची मदत न घेता महात्मा केवळ आणि केवळ एका हरिनामाच्या बळावर तृप्त आणि सुखी असतो, तुडुंब असतो. आणि म्हणून हरिनामाचा सहारा घ्या, बाह्य साधनाचा सहारा घेऊ नका. याचा अर्थ बाह्य साधनं टाका असं मलाही म्हणायचं नाही. ती हवी आहेत, पण त्याचा अतिरेक करू नका. तुम्हाला वाटतं बाह्य साधनांना सुख मिळतं आणि तुम्ही त्याच्या मागं पळता. पळणं हे दुःख आहे, थांबणं हे सुख आहे. बाह्य साधनात सुख नाही. तुम्ही थांबा. तुम्ही फक्त हरिनामानं मनाला अंतर्मुख करा, हृदयस्थ रामापर्यंत नेऊन पोहोचता करा.
मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल, आणि मनाची स्थिरता ही सुख असतं, मनाची शांती हे सुख असतं. आम्ही चुकतोय तिथं, आम्ही पळतोय म्हणून दुःखी आहेत, आम्ही थांबलोत की सुखी आहेत. थांबणं हे सुख आहे, पळणं हे दुःख आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला 3 गोष्टी मांडल्या होत्या या पहिल्या चरणाचा विचार करताना. त्या 3 गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट होती की सुख म्हणजे काय आणि सुख कुठे नांदतं. दुसरी गोष्ट, शांती हेच जर सुख असेल तर आमच्या मनाला शांती कशाने प्राप्त होईल. आणि तिसरी गोष्ट, आमच्या मनाची शांती भंग होते, तर ही शांती भंग करण्यासाठी कोणते शत्रू टपलेले असतात, ही तिसरी गोष्ट. तर आमच्या मनाची शांती भंग करण्यासाठी पहिला शत्रू जो टपलाय ते आहेत इच्छा. इच्छा आमच्या मनाला शांत होऊ देत नाहीत. इच्छा आमच्या मनाला अशांत करतात. इच्छा आमच्या मनाला बाहेर घेऊन पळतात आणि हृदयस्थ रामापासून तोडतात. आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं की ते अशांत बनतं, तडपतं, बेचैन होतं. ही बेचैनी, अशांती हेच दुःख असतं. मग आमच्या मनाला अशांत कुणी केलं? इच्छेनी. मग इच्छा मारा, तुमचं मन शांत होईल, आणि शांती हे सुख असतं. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, आमच्या मनाला अशांत कोण करतं? अशांत करण्यासाठी दुसरा कोणता शत्रू टपलेला आहे? तर तो दुसरा शत्रू आहे माईक पदार्थ. तुकोबाराय बोलले, एरती माईके दुःखाची जनती. हो, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नवे. एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. आमच्या मनाला अशांत करण्यासाठी पहिला शत्रू आम्ही पाहिला त्या इच्छा आहेत. इच्छा मनाला अस्थिर करतात, अशांत करतात. अशांती ही दुःख असते. इच्छा मारा, मन शांत होईल, सुखी व्हाल. मनाला अशांत करण्यासाठी पहिला शत्रू आहे इच्छा. मनाला अशांत करण्यासाठी दुसरा शत्रू आहे माईक पदार्थ. माईक पदार्थ अर्थात डोळ्याला दिसणारे ही सृष्टी, ही सर्व माया, हा संसार, ही मायेपासून बनलेले आहेत. हा सर्व संसार, या दृश्य वस्तू मायेपासून बनलेल्या आहेत. आणि माईक पदार्थ हे नाशिवंत असतात. त्यांचा कधी ना कधी नाश होतो. आणि जे नाशिवंत आहे ते नाश पाहू नये त्याची आम्ही अखंड काळजी वाहतो. काळजीत भीती लपलेली असते, आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. माझं बोलणं नीट आहे का? माईक पदार्थ क्षणभर तुम्हाला सुख देतात असं वाटतं, ठीक आहे, माईक पदार्थ सुख देत आहेत क्षणभर, पण माईक पदार्थाचा नाश होतो. तर त्या माईक पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून आयुष्यभर आम्ही अखंड काळजी वाहतो. या काळजीत भीती लपलेली असते, आणि भीतियुक्त सुख हे दुःखच असते. भीतियुक्त सुख हे दुःखच असते. मुलगा 12वीला आहे. प्रत्येक बापाची इच्छा आजकाल, माझा मुलगा MBBSला लागावा, माझा पोरग MBBSला लागते का नाही, भीती. बरं लागलंच तर ते उद्या पास होते का नाही, भीती. बरं पास झालंच तर उद्या दवाखाना टाकायचा आहे, पैसे नाहीत, बँकेचं कर्ज काढलं, ते कर्ज फिटतं का नाही, भीती. कर्ज फिटतं का नाही, भीती. कारण दवाखाना चालवल्याचा काय भरोसा आहे. निदैवाचे व्यवसाय, भाग्यानुकूल लागतं प्रत्येक गोष्टीला. निदैवाचे व्यवसाय तसे ठाकती हातपाय, अमंत्रा राज्याचे परी आहे बळाया. तुमच्यापाशी फार मोठी डिग्री आहे, पण भाग्य अनुकूल नसेल तर नाही तुमचा व्यवसाय चालत. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घररी गे. प्रयत्नवाद आहे, पण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड हवी आहे तर धंदा चालतो. अन्यथा नुसत्या प्रयत्नावर तुम्हाला श्रीमंत होता येत नाही. प्रयत्नाला भाग्याची जोड लागते तर धंदा चालतो. हनुमंत दानोबा म्हणतात की निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय, अमंत्रा राज्याचे परी आहे बळाया. धंदा टाकलाय पण मनुष्य निदैवी आहे. कापड दुकान टाकलं, निदैवी आहे, नाही चाललं, बंद झालं. किराणा दुकान टाकलंय, नाही चाललं, बंद झाले, निदैवी आहे. किराणा दुकान टाकलंय, नाही चाललंय, निदैवी आहे. निदैवाचे व्यवसाय, ते बंद केलं, कंटाळून शेती करायला लागला, ऊस लावला, दुष्काळ पडला, विहीर आटली,
ऊस जळून गेला, निदैवाचे व्यवसाय. ज्या राजाला मंत्रिमंडळ नाही त्याचं राज्य मोडकळीला येतं, तसं ज्या माणसाला भाग्य अनुकूल नाही त्याचा व्यवसाय धंदाही मोडकळीला येतो. निदैवाचे व्यवसाय तसे ठाकती हातपाय, अमंत्रा राज्याची परी आहे बळाया. निदैव असेल तर धंदा चालत नाही. MBBS पास झाले, दवाखाना टाकायचा पैसा नाही, बँकेचं कर्ज काढलंय, फिटतं का नाही भीती? का दवाखाना चालतो का नाही भीती? बरं चाललाच तर उद्या लग्न होते का नाही भीती? झालंच तर गोरी बायको मिळते का नाही भीती? मिळालीच तर तिचं त्याचं पटतंय का नाही भीती? पटलंच तर तिला लेकरं होतेत का नाही भीती? झालेच तर ते जगतेत का नाही भीती? जगलेच तर त्या लेकराचं आणि त्या पोराचं पटते का नाही भीती? उद्या ते बापाला सांभाळतात का नाही भीती? पावलो पावलं भीती, पावलं पावलं भीती. आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. मुलगा बाहेर गेलाय मोटरसायकलवर, मरणाची गर्दी, मंग्यासारखं वाहन आहे, परत येईपर्यंत आईचा जीव कासावीस होत असतो. पोरगं बाहेर गेले अजून येईना, पोरगं बाहेर गेले अजून येईना, पुन्हा पुन्हा गॅलरीत जाते, घरात येते, बाहेर जाते, आत येते, जीव कासावीसतो. जीव मुठीत धरून असते, जीव कासावीस होतो. का? कुठं पडतंय का, आपटतंय का, धोपटतं का, कुणी ठोकतंय का, ॲक्सिडेंट होतंय का, हातपाय मोडतंय का, मरतंय का, बाहेर गेले अजून येईना, दगावतंय का, मरतंय का, ही सारखी भीती आहे. का? पोरगं माईक पदार्थाचं बनलेलं आहे आणि माईक पदार्थ नाशवंत असतात. आणि नाशवंत असल्यामुळं या माईक पदार्थाचा नाश होऊ नये. अवलाद सुख देते, पण अवलाद ही माईक पदार्थापासून बनलेली आहे. माईक पदार्थ नाशवंत आहेत आणि अवलाद घरी येईपर्यंत आई बेचैन असते, दगावते का, ॲक्सिडेंट होते का, ही भीती असते. माईक पदार्थाचा नाश होतो आणि या माईक पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून मनुष्य निरंतर काळजी वाहतो. त्या सुखात एक भीती लपलेली असते आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. आणि म्हणून तुकोबाराय खडसावून बोलले, एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. आणि म्हणून तुम्ही जितके जितके माईक पदार्थ जमा कराल, त्यांचा संग्रह कराल, तितकं तितकं त्या माईक पदार्थाच्या रक्षणाची तुमची काळजी वाढेल. जितकी जितकी काळजी वाढेल तितकी त्या माईक पदार्थाची नाश होऊ नयेत म्हणून तुमची भीती वाढेल. आणि भीतीयुक्त सुख हे दुःख असते. आज तुम्ही आम्ही सगळे नश्वर वस्तू संग्रहाच्या मागे लागलो आहेत. प्रत्येकजण नश्वर वस्तूचा संग्रह करतोय. नश्वर वस्तू ह्या माईक पदार्थापासून बनल्यात, त्या कधी ना कधी नाश पावणार आहेत. त्या चोरी जाऊ नये, त्या नाश पाहू नये ही मनात भीती आहे. कारण माईक पदार्थ नश्वर आहेत आणि या नश्वर पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून आम्ही काळजी वाहतो, भीती वाहतो. आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. म्हणून एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. म्हणून जितके माईक पदार्थ कमी तितका मनुष्य शांत, तितका सुखी. जितके माईक पदार्थ जास्त तितका मनुष्य अशांत, त्याची काळजी, भीती, अशांती हे दुःख. म्हणून आमची शांती भंग करण्यासाठी दुसरा शत्रू जर कोण टपला असेल तर तो आहे माईक पदार्थ. या माईक पदार्थाच्या मागे लागू नका, वस्तू संग्रहाच्या मागे लागू नका. वस्तू संग्रहाच्या मागे नाही लागले, कमीत कमी वस्तू गोळा केल्या तर मन स्थिर राहील, मन शांत राहील. शांती हे सुख असते. जितकं माईक पदार्थाच्या मागे धावाल, वस्तू संग्रहाच्या मागे धावाल, या नाशवंत असल्यामुळे तितकी काळजी, भीती आणि भीतीयुक्त सुख हे दुःख असते. अशांती हे दुःख असते. म्हणून माईक पदार्थाच्या मागे लागू नका. माईक पदार्थ तुमच्या मनाची शांती भंग करतील, तुम्हाला दुःख देतील. माईक पदार्थाचा मोह टाळा. कमीत कमी माईक पदार्थाचा संग्रह करा, तुमचं मन शांत होईल. शांती हे सुख असते. माईक पदार्थ हा होता दुसरा शत्रू. आता तिसरा शत्रू, त्रिविध ताप. आमच्या चित्ताची, मनाची शांती भंग करण्यासाठी टपलेला तिसरा शत्रू आहे त्रिविध ताप. ताप 3 प्रकारचे: अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप सातत्यानं आमच्या मानगुटीवर बसलेलाच असतो आणि सातत्यानं आम्हाला दुःख देतो. आमचं मन अशांत करतो. अशांती ही दुःख असते. अधिभौतिक ताप, आमच्या सभोवताली ज्या काही सजीव निर्जीव वस्तू आहेत
त्या वस्तूंनी आम्हाला दिलेला त्रास म्हणजे आदिभौतिक ताप. कुत्रच चावलं, सापच चावला, शेतकऱ्यानं शेजाऱ्याने बांधच टोकरला, बैलानेच मारलं, पोरगच रुसून गेलं, नवरा बायकोचे भांडणच झाले, सासू सुनाचे भांडणच झाले, गावात कोणी येऊन तुम्हाला त्रास देत आहे, छळतंय, सारखे भांडणच आहेत. अशा मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला, जीपचा ॲक्सिडेंट झाला, हातपायच मोडे. अशा प्रकारे आपल्या सभोवताली असलेल्या ज्या सजीव निर्जीव वस्तू आहेत त्यांच्यापासून आपल्याला होणारा त्रास म्हणजे आदिभौतिक त्रास, आदिदैविक ताप. दैविक कोपामुळं जी काही संकट आमच्या जीवनात येतात त्याच्यापासून होणारा त्रास म्हणजे आदिदैविक ताप, आदिदैविक ताप. दुष्काळ पडला, जीवनात दुःख आलं, अन्न पाणी खायला मिळालं. आज यावर्षी बघा आपण, मोजका पाऊस आहे, पाऊस पडा नाही. आबाळाकडं पाहून पाहून डोळे थकले, 4 थेंब येतात, पाऊस उघडतोय, पाऊस पडा ना, दुष्काळ पडला. आदिदैविक ताप आहे. पाऊस नाही, जीवनात दुःख आहे, मन अशांत आहे, अशांती आहे, दुःख आहे. पाऊसच पडा ना. एखाद्या साली पडला तर अतिवृष्टी झाली, पिकच नासले पाण्याने, गावाच्या गाव वाहून गेले. आदिदैविक ताप आहे. कोरोना रोग आला, आदिदैविक ताप आहे. बर्फच पडला, गाराच पडल्या, धुळीच पडली, पानच करपले, कंसच काळे झाले. दैविक कोपामुळं, नैसर्गिक संकटामुळं येणारं संकट, जीवनात येणारं दुःख हे आदिदैविक ताप. आता राहिला आध्यात्मिक ताप. तर आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या नाना प्रकारच्या बिमाऱ्या. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. आपल्याला होणारे नाना प्रकारचे रोग म्हणजे आध्यात्मिक ताप. तर या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप सातत्याने आमच्या मानगुटीवर बसलेला असतो. एक नाही आला तर दुसरा येईल, दुसरा नाही आला तर तिसरा येईल. यावर्षी समजा पाऊस भरपूर पडला तर तुम्हाला बैलच मारेल, सापच चावेल, किंवा एखाद्या दिवशी पाऊसच पडत नाही. अलग लक्षात, पाऊस पडला नाही तुम्हाला एखादा रोगच होतो. बरं, यावर्षी पाऊस पडला, रोग झाला नाही तर कुत्रच चावलं. सांगायचं तात्पर्य, या 3 पैकी एखादा नसला तर दुसरा टपकतो, दुसरा नसेल तर तिसरा टपकतो. म्हणजे या 3 पैकी कुठला तरी एक ताप सातत्यानं तुमच्या मानगुटीवर बसलेलाच असतो आणि आम्हाला छळत असतो. आणि त्रिविध ताप तेव्हाच जातो की जेव्हा आम्ही वैष्णवाचे चरण पाहतो. त्रिविध तापाची झाली बोळवणं, देखील या चरण वैष्णवांचे, किंवा वैष्णवांचे अर्थात संतांचे चरण पाहिले, हरिनाम मुखात धारण केलं तर या त्रिविध तापाचा ॲटलिस्ट प्रहार तरी कमी होतो आमच्या जीवनात. बोळवण होईल की नाही आपण ते पुढं पाहू, पण ॲटलिस्ट प्रहार तरी कमी होतो. म्हणून हे त्रिविध ताप हा तिसरा शत्रू आहे की जो आमच्या चित्ताची शांतता भंग करतो. आमचं चित्त या त्रिविध तापामुळे अशांत होतं. अशांती हे दुःख असतंय. भगवंताच्या नामानं या त्रिविध तापाचा प्रहार कमी होतो, चित्त शांत होतं, शांती हे सुख असते. आणि म्हणून त्रिविध ताप हा तिसरा शत्रू आहे की ज्यामुळे आमचं चित्त अशांत होतं. आता चौथा शत्रू आहे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. ज्ञानोबा बोलले, देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी अकळीजे आपणपे. ज्ञानोबाची उई बारकाई नाही का? देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी अकळीजे आपणपे. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःहून सुखदुःख निर्माण करतात. तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. बाप म्हणतो माझ्या पोरानं मला लय दुःख दिलं, सून म्हणते माझ्या सासूनं मला लय दुःख दिलं. अलग लक्षात. एखादा शेजारी म्हणतो माझ्या शेजारीनं मला लय दुःख दिलं. ज्ञानोबा बोलतात, बाबा तुम्ही चुकतायत. जीवन जगत असताना तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. ज्ञानोबा बोलतात, तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. मग तुमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती तुम्ही स्वतः करतात आणि त्या सुखदुःखा स्वतःहून बांधल्या जातात. का? तर तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतात.
आणि म्हणून तुमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती होती आणि त्या सुखदुःखात तुम्ही स्वतःहून बांधल्या जाता. देखे इंद्रिय आधीन होईजे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण अपे. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यामुळे तुम्ही स्वतःहून सुखदुःखात बांधल्या जातात. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे तुम्ही तुमच्या जीवनात सुखदुःखाची स्वतः निर्मिती करता आणि स्वतः त्या सुखदुःखात बांधल्या जातात. तुम्हाला दुसरं कोणी सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. एक उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. 5 ज्ञानेंद्रिय आहेत: कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध नाकाचा विषय, चव जिभेचा विषय, स्पर्श त्वचेचा विषय. उदाहरण म्हणून कानाचा विषय सांगतो आणि पुढे चालतो, आपल्याकडे वेळ अपुरा आहे. कान ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. ज्ञानोबराय बोलले, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. ओवी नीट ऐका. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान ज्ञानेंद्रिय. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता उदाहरण घ्या. हे कीर्तन संपलं की माझ्याकडे 10-5 लोक येतील आणि माझी स्तुती करतील. बाबा बाबा बाबा, डॉक्टर मोठे साहेब काय सुंदर कीर्तन केलं हो. डॉक्टर भागवत मोठेराव, डॉक्टर साहेब तुम्ही काय सुंदर कीर्तन केलं हो, काय सुंदर कीर्तन केलं हो, असं कीर्तन कधी ऐकलंच नाही, अशी माझी स्तुती करतील. स्तुती ही माणसाला अतिप्रिय आहे. स्तुती ऐकण्यासाठी मेलेला मनुष्य उठेल आणि पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. 10-5 लोक माझ्याकडे आले आणि माझी कौतुक केलं, अतिशय स्तुती केली. डॉक्टर मोठे साहेब अबा बाबा काय कीर्तन केलं, काय कीर्तन केलं, असं कीर्तन कधी ऐकलंच नाही. स्तुती ही कानाला प्रिय आहे. माझ्या कानानं ही स्तुती भोगली. तर ज्यांनी माझी स्तुती केली तात्काळ मला त्या व्यक्तीबद्दल रागद्वेष, त्या व्यक्तीबद्दल राग निर्माण होतो. राग म्हणजे प्रेम, प्रीती. ज्यांनी माझी स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात राग अर्थात प्रेम निर्माण होतं, प्रीती निर्माण होते आणि माझ्या मनाला एक शीतल आणि प्रसन्न अवस्था प्राप्त होते. माझं मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. माझ्या जीवनात स्तुती भोगल्यामुळे सुख आलं. आता 10-5 उपटसोळ असतात. कुणी स्तुती करतं, कुणी निंदा करतं, कुणी खेटराच्या माळा घालतं, कुणी फुलाच्या घातल्या, कुणी खेटराच्या माळा घालतं, कुणी स्तुती केली, कुणी निंदा करेल. एखादं उपटसोळ माझ्याकडे आलं आणि मला म्हणलं, काय डॉक्टर मोठे साहेब यायना जायना टिंब हा काय तुमचा धंदा आहे का, तुम्ही कशाला नादाला लागले इकडं, तुम्ही ते आपला डॉक्टर केसाचा व्यवसाय करा, डोळे तपासा, ऑपरेशन करा, तुम्हाला काही येत नाही, तुमचं कीर्तन काही धड झालं नाही, पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला आमच्या गावाला कीर्तनाला बोलवणार नाहीत, असं वाईट वाईट घाण बोलून माझ्या कुच्च्या केला, माझी निंदा केली. निंदापर शब्द कानाच्या नावडीचा आहे. ज्यांनी माझी निंदा केली आणि माझ्या कानाने निंदा भोगली की तात्काळ मला त्या निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष निर्माण होतो. माझ्या मनात त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. ध्यायतो विषान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामात क्रोधोबी जायते क्रोधात भवती सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिवशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. भगवंत गीतेच्या 2ऱ्या अध्यायात बोलतायत. ध्यायतो विषान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामात क्रोधोबी जायते. एखादं उपटसुळे माझ्याकडे आले, माझी निंदा केली, घाण बोलले, कीर्तन चांगलं झालं नाही म्हणला, कीर्तन चांगलं झालं नाही म्हणला. ज्यांनी माझी निंदा केली त्या निंदा करणाऱ्याबद्दल माझ्या मनात तात्काळ द्वेष निर्माण होतो. हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधामुळे माझं मन अप्रसन्न आणि असं संतापून जातं. एक उद्विग्न अवस्था माझ्या मनाला लाभते आणि या क्रोधित अवस्थेमुळं माझं मन हृदयस्थ रामप्रभूपासून तुटतं आणि बहिर्मुख धावू लागतं. आणि मन बहिर्मुख धावू लागलं आणि हृदयस्थ रामापासून तुटलं की ते तडपतं, बेचैन होतं, अस्थिर होतं, अशांत होतं. मनाची तडप, बेचैनी, अशांती, अस्थिरता हे दुःख असते. इथं ज्ञानेंद्रियाचा निंदा हा विषय भोगला मी कानाचा, माझ्या जीवनात दुःख आलं. मग एवढ्या बोललं तर मला सांगा,
माझ्या जीवनात सुखही आलं आणि दुःख आलं. का? स्तुती भोगली सुख आलं, निंदा भोगली दुःख आलं, रागद्वेषामुळं. मग या ज्ञानेंद्रियाचा, या कानाचा निंदास्तुती हा शब्द मी भोगला. माझ्या जीवनात मी स्वतःहून दुःखाची निर्मिती केली आणि सुखदुःखात बांधल्या गेलो. मला इथं कोणी सुखही दिलं नाही, दुःखही दिलं नाही. हेच ज्ञानोबा सांगतात की देखे इंद्रिय अधीन होईजे, ते शीतोष्ण ते पाविजे, सुखदुःखी आकळीजे आपण आपे. तुम्हाला तुमच्या जीवनात कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यामुळं तुमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती करता आणि स्वतःहून सुखदुःखात बांधल्या जातात. मी कानाचा निंदास्तुती हा विषय भोगला, त्यातून माझ्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती झाली. ती निर्मिती मी स्वतः केली आणि या सुखदुःखात मी स्वतः बांधल्या गेलो. आणि म्हणून आमच्या जीवनात हे सुख जवापाडा असते, दुःख फार पर्वता एवढं असतं. नगभर सुख असते, सुख पाता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. नगभर सुख आणि डोंगरड दुःख असतं. आणि ते सुखही ज्ञानेंद्रिय, ते सुखही हरिनामामुळं म्हणून अंतर्मुख झाल्यामुळे येत असते. तो विषय नाही, आता विषय लांबेल आपला, पुन्हा बोलू कधीतरी. हे जे नगभर सुख मिळतं आहे तेही अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामप्रभूपासून वाहून आणून विषयात मांडलेलं असते आणि विषयाला गोडी आणलेली असते. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाशी एक रूपाने स्थिरावतं. स्थिरता हे सुख असते. आणि मग सुख हे जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असते. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पर्वता एवढं दुःख मिळतं आणि सुख जवा एवढं, आणि ते जवा एवढं सुखसुद्धा अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून वाहून आणून विषयात मांडलेलं असतं आणि विषयाला गोडी आणलेली असते. विषय हे मूळचे सुखरूप नसतात. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. विषय मूळचे गोड नसतात. तर विषय भोगणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला भेटतं. विषय भोगताना मनाने हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. स्थिरता हे सुख असतं, हे सुखाचं एक कारण. आणि हे स्थिरावलेलं हृदयस्थ रामाशी एकरूप झालेलं मन सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय गोड वाटतात, विषय मूळचे गोड नसतात. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. म्हणून सुख जवा एवढं आणि ते अंतर्मुख झालेल्या मनामुळं मिळतं, दुःख पर्वता एवढं. आणि म्हणून जोपर्यंत मन मनोरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येणार नाही. या मनाला कशांतरी मारावं लागतं आणि हे हरिनामानं मरतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. तुम्ही निरंतर रामनाम घ्या, मन मरेल, मनाचं उन्मन होईल. आणि मन मेलं, मन मरणं म्हणजे अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, अर्थात त्याचं उन्मन होतं, त्याची आत्यंतिक निवृत्ती होते, म्हणजेच मन मरतं. आणि मन मेलं की तुम्हाला सुखाचा अनुभव येतो, ते स्थिरावतं. जो पण मन मनोरूपात आहे तो पण सुखाचा अनुभव येत नाही. मन मेलं तर सुखाचा अनुभव येतो. मन मरणं म्हणजे ते अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटणं, त्याचं उन्मन होणं, त्याची आत्यंतिक निवृत्ती होणं, रामप्रभूचं एकरूप होणं म्हणजे मन मरणं. म्हणून मन जोपर्यंत जिवंत आहे तो पण सुखाचा अनुभव येत नाही. मन मेलं तरच तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. आणि मन हे रामनामानं मरतं, ते शांत होतं आणि सुखाचा अनुभव येतो. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा. म्हणून आपण चौथा जो शत्रू पाहिला की आमचं मन अशांत बनण्यासाठी टपलेला चौथा शत्रू आहे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून तुमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती होती. तुम्ही स्वतःहून सुखदुःखात बांधल्या जाता. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग भोगू नका. तुमच्या जीवनात दुःखाची निर्मिती होणार नाही. ज्ञानेंद्रियाचे विषय टाळले की मन शांत राहील. शांती हे सुख असतं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की मन अशांत होईल. अशांती हे दुःख असतं. म्हणून आमच्या मनाला अशांत करण्यासाठी टपलेला चौथा शत्रू जर कोण असेल तर ते आहेत ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. आता राहिला पाचवा शत्रू. पाचवा शत्रू आहे प्रारब्ध. हागा रोगू काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोग विजय बळिया अद्रष्टाजने. बरोबर आहे. कोणाला वाटतं मला मोठमोठी रोग व्हावेत, कोणाला वाटतं मला भिकारपण यावं, कोणालाच नाही. आम्हाला रोग व्हावेत असं कोणाला वाटत नाही, आम्हाला भिकारपण यावं असं कोणाला वाटत नाही. पण करतो काय बाबा, तुझ्या नशिबात जर प्रारब्धानं भिकारपणाचा आणि रोगराईचा भोग लिहिला असेल ते बलवान प्रारब्ध तुझ्या कोणी रोगराई आणि भिकारपण भोगून घेतच, तिथं तुझं काही चालत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की हागा रोगू काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोग विजय बळिया अद्रष्टाजने. आमच्या नशिबात असलेली रोगराई आणि गरिबी श्रीमंती ही प्रारब्ध आमच्याकडून भोगूनच घेतं, तिथं आमचं काही चालत नाही. का ललाटीचे लिहिले नमोडे गा काही केले काळे गोरेपण धुतले पिटवणेने.
अगा सटवीचे राती न विसंबेजे जेवी वाती. सटवी 5व्या दिवशी बाळाच्या कपाळावर भाग्य लिहून जाते आणि तिने जे जे लिहिलं आहे की भविष्यात याला काय भोग आणि काय रोग मिळतील, ते रोग आणि भोग आम्हाला प्रारब्ध देऊनच सोडतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आहे ते सगळे प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीसी आता. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, काही न चले त्यापुढे. प्रारब्धाची होय सुख, प्रारब्धाची वाढे दुःख. आम्हाला मिळणारा सुखदुःखाचा भोग हा प्रारब्धानं नशिबाने मिळत असतो. पण आम्ही इथं चुकतो. तुकोबाराने एका अभंगात खडसावून सांगितलं की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या माणसानं झापड मारली, तर तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराचे शरण ऐकावे का नाही, की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनी. महाराजाचे हे 2 चरण जर तुम्ही पाठ केले तर समाजातील भांडणं मिटून जातील आणि तुम्ही कायमचे सुखी व्हाल. महाराज म्हणतात तुम्हाला मिळणारा प्रत्येक भोग हा तुमच्या नशिबानं संचितानं मिळत असतो. एखाद्या माणसानं तुम्हाला झापड मारली तर तुम्हाला वाटतं ती झापड समोरच्या माणसानं मारली. तुकोबाराय म्हणतात समोरच्या माणसानं नाही मारली, तुला तुझ्या नशिबानं प्रारब्धानं झापड मारली. कारण तो समोरचा माणूस तुला झापड मारणार आहे हे तुझ्या कपाळावर सटवेने 5व्या दिवशीच लिहून ठेवलेलं असते. झापड मारणारा समोरचा मनुष्य निमित्त आहे. प्रारब्धाला संचिताला हात नाही म्हणून त्या समोरच्या माणसाचा हात धरलाय आणि संचितानं त्या माणसाचा हात धरून तुम्हाला ठोका टाकलाय, झापड मारली. झापड टाकली संचितानं, त्या माणसाने नाही. पण आम्ही म्हणतो त्या माणसानं झापड टाकली. तुकोबाराय म्हणतात तसं नाही. झापड खाण्याचा भोग तुझ्या कपाळावर 5व्या दिवशी सटवून लिहिलाय, या दिवशी तुला झापड मारील तो माणूस म्हणून. मग ते संचित नशीब प्रारब्ध त्या माणसाचा हात धरतं, कारण संचिताला हात नाही, संचित त्या माणसाचा हात धरतं आणि त्याचा हात धरून तुम्हाला ठोका टाकतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की रुसायचं तर तुझ्या नशिबावर संचितावर रुस, त्या झापड मारलेल्या माणसावर रुसू नको. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. अनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनी. तुम्ही समोरच्या मारणाऱ्या माणसावर रुसूच नका. रुसायचं नशिबावर रुसा. नशिबालाच चापट मारायची होती, पण नशिबाला हात नाही म्हणून नशिबाने त्या माणसाचा हात धरला आणि चापट टाकली. चापट नशिबाने मारली, निमित्त तो माणूस केलाय. मग रुसायचं नशिबावर रुस, त्या माणसावर रुसू नको. तुकोबाराचे 2 चरण जर आम्ही गळी उतरवले तर जगातला भांडण तंटाच मिटून जाईल. भांडणच होणार नाही, पण आम्हाला समजच येत नाही. तुकोबाराय म्हणतात तुला त्रास देणार समोरचा नाही, पुढचा निमित्त आहे. नशिबाला त्रास द्यायचा आहे, त्याच्या हाताला धरून तुला त्रास देतोय. रुसायचं नशिबावर रुस, त्या माणसावर रुसू नको. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचनी. तात्पर्य नसीब, संचित, प्रारब्ध आमच्या जीवनात नाना प्रकारचे संकट दुःख आणतं. त्याचा भोग आम्हाला द्यावाच लागतो. आणि नशिबाने आलेल्या संकटामुळे दुःखामुळे मन अशांत बनतं. अशांती हे दुःख असतंय. हा 5वा शत्रू आहे. आमच्या मनाला अशांत करण्यासाठी टपलेला 5वा शत्रू आहे प्रारब्ध. इतर छोटे मोठे असतील पण प्रमुख हे 5 आहेत जे मी आत्ता बोललो ते. प्रारब्ध गती भोगूनच पार पाडावी लागते. हो. भिल्ले वदिले शारंगधारा, भिल्ले वदिले शारंगधारा. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगा मेला, वियोग घडला सीतादेवी. पूर्ण अभंग घ्यायचा नाही, फार मोठा वेळ जाईल. भिल्ले वदिले शारंगधारा, याच्यातही जास्त खोल शिरायचं नाही आपल्याला, तो आपला विषय नाही. प्रारब्ध भगवंताला, भगवान कृष्णाला, प्रभू रामचंद्राला चुकलं नाही. तुमची आमची माणसाची काय कथा आहे. भिल्ले वदिले शारंगधारा. पण भगवंताचं प्रारब्ध हा त्यांची लीला असते, म्हणून भगवंताकडे हलक्या नजरेने पाहू नका. सीतामातेला वियोग घडला, कर्मे राम वनवासा गेला, भिल्ले वदिले शारंगधारा. देव काय खरं आहे मग देवाचं? देवाला प्रारब्ध आहे. हे देवाचं प्रारब्ध अवतारात त्यांची लीला असते. तो खरा भोग नसतो. खरा भोग आमचा असतो, आमच्या कर्मानं आलेला, आमच्या नशिबानं आलेला. मग देवाची लीला असते, म्हणून देवाकडे हलक्या नजरेने पाहू नका. देवाने तुम्हा आम्हाला मार्गदारासाठी एक लीला रचलेली असते. तात्पर्य प्रारब्ध देवाला चुकलं नाही तर तुमची आमची काय कथा. प्रारब्ध भोगूनच पार पाडावं लागतं. प्रारब्ध संतालाही चुकत नाही. हो. रामकृष्ण परमहंस कॅन्सरने गेले, कॅन्सरने मेले. आमचे गुरुवर्य संत जगन्नाथ महाराज पवार घशाच्या कॅन्सरने गेले. ज्ञानोबा तुकोबारायला प्रारब्धचा भोग द्यावा लागला.
तुकोबाराच्या जीवनात नाना प्रकारची पर्वतपाऱ्या दुःख आली, दुष्काळ पडला, जनावरं मेली, एक पत्नी अन्नान्न करून मेली, एक मुलगा गेला, अन्नान्न दशा आली. हाताने येऊ की प्रारब्धाने येऊ, पण तुकोबाराच्या जीवनात अन्नान्न दशा आली, हालापेष्टा झाल्या, प्रारब्ध आहे, भोगलं. दानोबाराची झोळी फाडली, अन्न जमिनीवर सांडवलं. विसोबा खेसराने नाही तो त्रास दिला. सिद्ध बेटावर राहण्यास भाग पाडल्या 4 भावंडाला. पैठणकरांनी त्रास दिला, मुंजी होऊ दिला नाही, प्रारब्ध जीवनात आलं, भोगावं लागलं. तुकोबाराला मंबाजीने त्रास दिला, रामेश्वर भट्टाने गाथा नदीत बुडवला, इंद्रायणीत. संतालाही प्रारब्ध भोगावंच लागतं. प्रारब्ध भोगूनच पार पाडावं लागतं. परंतु प्रारब्ध भोगत असताना मुखात जर हरिनाम असेल तर प्रारब्धाचे चटके कमी बसतात. म्हणून प्रारब्ध गती ही भोगावीच लागते. नाथ महाराजांनी जे म्हटले की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेत त्याचा नाश झाला, या चरणाचा लोक थोडा चुकीचा अर्थ काढतात. दानोबारा बोलतायत की धरवणी वेचे सरे, भोगे तो प्राचीन पुरे, आणि नवे तव न उपकरे काही करो. धरवणी वेचे सरे, घरात साठवलेलं पाणी वापरलं की संपून जातं. तसं जे मागं आमचं संचित जमा झाले, प्रारब्ध रूपाने या जीवनात आले, ते भोगून संपवायचं. धरवणी वेचे सरे, भोगे तो प्राचीन पुरे. घरातलं पाणी जसं वापरलं की संपून जातं, तसं प्रारब्ध भोगून संपायचं. आणि नवे तव न उपकारे काहीच करू, अर्थात क्रियमान घडू द्यायचं नाही. संतांनी केलेली प्रत्येक क्रिया भगवंताची पूजा म्हणून करतात, आत्मज्ञानी असतात, मुक्त असतात, म्हणून ते कर्म आणि कर्माची फळं भगवंताला अर्पण होतात. हे कर्म त्यांना संसार बंधनात बांधत नाही. घरातलं पाणी वापरून संपवलं, तसं संतांनी प्रारब्ध वापरून संपवलं. कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केले म्हणून क्रियमान नाही म्हणून आता संचित नाही म्हणून पुढं प्रारब्ध नाही, आणि पुढं प्रारब्ध नाही म्हणून त्यांना पुन्हा जन्म नाही, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडले. म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू ते तथा. ज्ञानरूपी अग्नी कर्माला भस्मसात करते. आत्मज्ञान झालं की तुम्ही केलेले कर्म जळून जातात, ते क्रियमान बनत नाही. क्रियमान नाही बनलं तर संचित नाही तर पुढं प्रारब्ध नाही, म्हणून तुम्हाला जन्म नाही. आणि म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. परंतु या जन्मातलं प्रारब्ध संतालाही भोगावंच लागतं. मी उदाहरण बोलून गेलो. गोरोबा काकाचे हात तुटले, लेकरू पायाखाली चिरडलं. गोरोबा काकाच्या जीवनात दशा आली. सेना महाराजाला त्या राजाने शिक्षा दिली. चोका महाराजाला भिंत पडून चोका महाराज भिंतीत बुडून मेले, वैकुंठवासी झाले. सर्व संतांनाही आपल्या जीवनात संकट आणि दुःखाचा सामना करावा लागला. त्यांच्या जीवनातही प्रारब्ध आलं, ते भोगलं त्यांनी. प्रारब्ध भोगावंच लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की धरवणी वेचे सरे, भोगे तो प्राचीन पुरे, आणि नवे तर न उपकरे काही करो. घरात रांजणात किंवा टिप्यात साठवलेलं पाणी जसं वापरलं की संपून जातं, तसं प्रारब्ध भोगायचं आणि संपवायचं. आणि कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केले की ते ईश्वराला अर्पण होतात, ते तुम्हाला संसारात बांधत नाहीत. म्हणून क्रियमान तयार होत नाही. क्रियमान नाही म्हणून संचित नाही म्हणून पुढे भोगायला प्रारब्ध नाही आहे. प्रारब्ध नाही म्हणून पुढे जन्म नाही. आणि अशा प्रकारे संत जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात. आणि असं संताकडे बोट दाखवून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. फक्त संताचंच भविष्यात जन्म देणारं प्रारब्ध नाश पावतं, तुमचं आमचं साधारण जीवाचं नाही. साधारण जीवाला प्रत्येक जन्मात प्रारब्ध भोगावंच लागतं. आणि हे प्रारब्ध नाना प्रकारचे संकट आमच्या जीवनात आणतं. आणि या संकटामुळे आमचं चित्त, आमचं मन अस्थिर बनतं, अशांत बनतं. अशांती हे दुःख असतं. आणि म्हणून आपण पाहिलं की 5 शत्रू आमच्या जीवनात अशांती आणतात. अशांती दुःख असतंय. मग आपण 2 प्रश्न पाहिले. सुख म्हणजे काय, सुख कुठं आणतं. दुसरा प्रश्न आहे, आमच्या मनाची शांती भंग करायला 5 शत्रू टपलेत, ते कोणते आहेत. इतरही छोटे मोठे असतील, पण हे 5 शत्रू आहेत, ते कोणते आहेत आपण पाहिले. आता तिसरा एक प्रश्न उरतो, मग आम्ही मनाची शांती प्रस्थापित कशी करावी. शांती हेच जर सुख असेल तर मनाची शांती प्रस्थापित कशी करावी. तर बघा, मनाची शांती प्रस्थापित करण्यासाठी किंवा मनाला अशांत करण्यासाठी पहिला शत्रू कोण होता. इच्छा.
इच्छा मारा, मन शांत होईल. इच्छेमुळे मन अशांत आहे, इच्छा मारल्या मन शांत होईल. मग इच्छा कशा मारायच्या? नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होय जे विरक्त, नामाने विरक्ती येते. विरक्ती म्हणजे निरिच्छ. नामस्मरणाने हळूहळू हळू इच्छा मरतात आणि तुम्ही विरक्त होतात. इच्छा मेल्या की इच्छारहित जीवन, इच्छा मेल्या की अशांती जाते, जीवनात शांती येते. शांती हे सुख असते. नामे होय जे विरक्त, हरिनामानं इच्छा मरतात, विरक्ती येते. इच्छा मेल्या की अशांती जाते, जीवनात शांती येते. शांती हे सुख असतं. आली शांती. आता दुसरं, माईक पदार्थ. एरती माईके दुःखाची जनती. माईक पदार्थ, त्याचा मोह कसा टाळायचा? अभंगाच्या सुरुवातीलाच तुकोबाराय म्हणले की आपुला तर एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुखो नये. एरती माईके दुःखाची जनती. माईक पदार्थाचा मोह जर टाळायचा असेल, अट्रॅक्शन टाळायचं असेल, तर आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आपला करून घेणं म्हणजे देवाचं नाव मुखानं घेणं म्हणजे देव आपला होतो. हरिनाम घ्या. माईक पदार्थाचं आकर्षण कमी होईल आणि भगवंताचं आकर्षण जडेल. तुम्ही भगवत स्वरूप बनाल. जीवनातून माईक पदार्थ निघून जातील, त्याचा मोह निघून जाईल. माईक पदार्थाचं आकर्षण कमी झालं, माईक पदार्थच जीवनात नाही आणले, त्याचं आकर्षण कमी झालं की त्याची काळजी वाहण्याची गरज नाही. तुमच्या जीवनातून भीती निघून जाईल. भीती निघून गेली, भीतीमुळे तुमचं मन अशांत आहे. भीती निघून गेली की मन शांत होईल. शांती हेच सुख आहे. शांती परते नाही सुख, शांती हेच सुख आहे. गेला तिसरा शत्रू. दुसरा शत्रू. आता तिसरा शत्रू, आध्यात्मिक ताप, आदिदैविक ताप आणि भौतिक ताप, त्रिविध ताप. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे. नाथ महाराज, मुखात हरिनाम धारण करा. हळूहळू तुम्हाला संत भेटतील आणि तुम्ही संतपदाकडे वाटचाल कराल. वैष्णवांचे, संतांचे चरण देखले, पाहिले की तुमचा त्रिविध ताप निघून जाईल. मी म्हणतो त्रिविध ताप नाही बी निघून गेला तर मुखात हरिनाम धारण केलं की त्रिविध तापाचा प्रहार तरी कमी होतो. दुःख सहन करण्याची शक्ती तरी तुमच्यात येते. मन अशांत मन कशांत झालं? त्रिविध तापानं. मुखामध्ये नाम धारण केलं. त्रिविध तापामुळं जीवनात होणारा प्रहार कमी होईल, मनाची अशांती कमी होईल, मन शांत होईल. शांती हेच सुख आहे. गेले त्रिविध ताप. आता चौथा प्रारब्ध, चौथा विषय भोग आहे, ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा. हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग म्हणजे त्यातून उत्पन्न होणारे रागद्वेष आणि काम क्रोधच आहेत. ते काम क्रोध कशाने मारा? तर राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. मुखामध्ये हरिनाम धारण करा, काम क्रोध मरतील. काम क्रोध मेले की तुमच्या जीवनात राग नाही, द्वेष नाही, सुख नाही, दुःख नाही, पुण्य नाही, पाप नाही. या रागद्वेषानं, काम क्रोधानं तुमचं मन अशांत केलं. अशांती हे दुःख आहे. हरिनामानं काम क्रोध मेले, अशांत मन शांत होईल. शांती हेच सुख आहे. हा चौथा शत्रू मेला, जीवनात शांती आली, सुख आलं. पाचवा शत्रू आहे प्रारब्ध. प्रारब्ध गती भोगावी लागते. आत्ता आपण बोललो, भोगावंच लागतं. कर्माते शंभू मानी आपण, किती पळसी कर्मा भेन, बाप रखमा देवरा विठ्ठला शरण, किली कर्मे निवारी नारायण. कर्माला शंभू भगवान मानतात, शंकर मानतात. तुमची आमची माणसाची काय कथा आहे? मग बाप रखमा देवीवरा विठ्ठला शरण, या विठ्ठलाला शरण जा ना. केली कर्मे निवारी नारायण. या कर्माचा भोग जो तीव्र आहे, नारायणाच्या कृपेमुळे, नारायणाच्या नामामुळे तो कमी होईल. तुमच्या जीवनात दुःख आलंय प्रारब्ध गतीने, प्रारब्ध वशेत, पण तुमच्या मुखात हरिनाम आहे. हरिनाम हे एक चिलकत आहे. जसं युद्धामध्ये लोखंडाची चिलकत तलवारीचे घाव सहन करते, तसं हरिनामाची चिलकत जीवनात येणाऱ्या दुःखाचे, संकटाचे घाव सहन करते. हरिनाम तुमची सहनशीलता वाढवते, तुमचं मनोबल वाढवते, तुम्हाला खचू देत नाही. आणि मग कुठलंही प्रारब्धानं दुःख आलं ते भोगत असताना मुखात जर हरिनाम असेल तर ते दुःख सहन करण्याची ताकद तुमच्यात येते आणि दुःखाचं रूपांतर सुखात होतं. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. प्रारब्धवशात जीवनात दुःख संकट आली आहेत, पण मुखात हरिनाम धारण करा. तुकोबाराच्या जीवनात संकट आली, पण त्यांनी त्यांच्या आपल्या मुखात हरिनामाचं अमृत धारण केलं.
दुःखाचं रूपांतर सुखात झालं. तुम्ही तुमच्या मुखात हरिनामाचं अमृत धारण करा. किती दुःख येऊ द्या, प्रारब्धवश संकट येऊ द्या, त्या दुःखाचा सामना करण्याची ताकद तुमच्या सहज येईल. कारण हरिनामाने मनोबळ वाढतं, साहस वाटतं, दुःखाला सामोरं जाण्याची ताकद येते आणि हरिनामाने त्या दुःखाचं रूपांतरही सुखात होतं. आणि मग प्रारब्धवश दुःख भोगत असताना तुम्ही बाप रखमा देवरा विठ्ठलाला शरण गेले. हा विठ्ठल, हा नारायण या कर्माची तीव्रता, या कर्माचं दुःख कमी करील का? तुमचं मनोबळ वाढवेल, तुम्हाला सहारा देईल आणि दुःखाचं रूपांतर सुखात करील. आणि मग या ठिकाणी या प्रारब्धातील दुःखामुळं, भोगामुळं तुमचं मन अशांत झालं आहे. हरिनामामुळं या दुःखाचा भोग कमी होईल, अशांत मन शांत होईल. शांती हे सुख आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये या 5 शत्रूमुळे अशांती येते. आमच्या मनाची शांती भंग करण्यासाठी हे 5 शत्रू टपलेले आहेत. या 5 शत्रूला मारा, पळवून लावा. आणि एका हरिनामाच्या बळावर हे 5 शत्रू आपण मारले. मी बोलून दाखवलं, एका हरिनामाच्या बळावर या 5 शत्रूला आपण मारले केवळ हरिनामानं. या शत्रूंमुळे मन अशांत आहे. हरिनामाच्या बळावर हे शत्रू पळून गेले की अशांत मन शांत होतं. शांती हे सुख आहे. शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्त्रवे, होता ती शकून बरवे लाभाचे. नाम घेता मन निवे. आमचं मन तपतंय, गरम आहे. बघा, आपल्याकडे अजून पद्धत आहे. आपण आंघोळीला बसलोत आणि पाणी जर खूप गरम असेल तर आपण बायकोला हाक मारतो, म्हणतो अगं या पाण्यात इसन टाक गं. इसन टाक म्हणजे गार पाणी आणून ओत, म्हणजे ते गरम पाणी गार होईल आणि अंगावर घेण्यास योग्य राहील, नाही तर चटके बसतील. गरम पाण्यात इसन टाक गं. बायको आणते आणि पाण्यात इसन टाकते, अर्थात गार पाणी टाकते आणि पाणी निवतं आणि मग आपण त्या पाण्याने आंघोळ करतो. गार पाण्याने गरम पाणी निवलं तसं हरिनामाने मन निवतं. नाम घेता मन निवे. आपलं मन अतिशय गरम आहे, चंचल आहे, बाहेर पळतं आहे. आयुक्त पण मनाचे, मी बोलून गेलो. मन आयुक्त आहे, चंचल आहे, बाहेर पळतं आहे, बहिर्मुख धावतं आहे, तापड आहे, ते गरम आहे, हॉट आहे, तपतं आहे, गरम आहे. पाणी गरम आहे, गार करायसाठी गार पाणी ओतलं, गार झालं. मन गरम आहे, त्याला गार करायसाठी हरिनामाचं गार पाणी होता, ते गार होईल. तात्पर्य हरिनामाने मन निवतं. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्त्रवे, होता ती शकून बरवे लाभाचे. हरिनाम घ्या, मन निवतं. मन गरम आहे, बाहेर पडतंय, अशांत आहे, तुम्हाला दुःखी करतंय अशांतीमुळं. नाम घ्या, ते शांत होईल. शांती हे सुख असते. आणि म्हणून हरिनामाने मन निवतं. मन निवणं म्हणजे मन स्थिर होणं, शांत होणं, शांती हे सुख असतं. हरिनामानं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असते. इथं काय झालं? हरिनामानं मन निवलं. मन निवलं म्हणजे शांत झालं. शांती हे सुख असतं. शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. आणि म्हणून या तिन्ही गोष्टी आपण पहिल्या चरणात सविस्तर मांडल्यात. तर या तिन्ही गोष्टीमध्ये पहिली गोष्ट, सुख कुठे असतं, ते कुठे नांदतं. दुसरी गोष्ट, सुख हेच सुख, शांती हेच सुख, तर आमच्या मनाला शांती कशी प्राप्त होईल. आणि तिसरं, शांतीचा भंग करण्यासाठी, मनाची शांती भंग करण्यासाठी टपलेले 5 शत्रू कोणते, हे 5ही पाहिले आपण. तर या 5 शत्रूपैकी सर्वात बलवान शत्रू जर असेल तर तो आहे इच्छा. इच्छा मनाला जास्त अशांत करतात. म्हणून इच्छा मारा, तुम्ही सुखी व्हाल. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. म्हणून योग वासिष्ठात असं म्हटलंय की नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक प्रकारचा नरक असतो. आणि नाना प्रकारच्या, काय बोललो मी, नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक प्रकारचा नरक असतो. आणि इच्छारहित जगणं हा एक प्रकारचा मोक्ष असतो. इच्छापूर्ती आमच्या हातात नाही, इच्छा त्याग आमच्या हातात आहे. इच्छा त्यागात सुखी व्हाल. इच्छा घेऊन जगणं हा नरक आहे, इच्छेचा त्याग हा मोक्ष आहे. इच्छा त्यागात सुखी व्हाल. आणि इच्छेच्या त्यागासाठी बलवान साधन आहे रामनाम. रामनाम घ्या, इच्छा मरतील. इच्छा मनाला अशांत करतात. रामनामाने इच्छा मेल्या, अशांत मन शांत होईल. शांती हे सुख असते. म्हणून जीवन जगत असताना कमीत कमी इच्छा, अपेक्षा मनात ठेवा, तुम्ही सुखी व्हाल.
हा पहिल्या चरणाचा विचार होता. शांती परते नाही सुख, एरा अवघेच दुःख. शांती हेच सुख आहे, शांती परत सुखच नसतं. मग ही शांती आमच्या मनात येण्यासाठी, अर्थात आमचं मन शांत होण्यासाठी काय करावं? तर इच्छा मारा, माईक पदार्थाचं आकर्षण टाळा, ज्ञानेंद्रियाचे विषय बघू नका, हरिनाम घ्या, त्रिविध ताप कमी होतील. हरिनाम घ्या, प्रारब्धाचा भोग कमी होईल. तात्पर्य हरिनामाने 5 शत्रू मरतील, की ज्यामुळे तुमचं मन अशांत आहे. हे 5 शत्रू मेले की मन शांत होईल, आणि शांती हे सुख असते. हे पहिल्या चरणाचं चिंतन होतं. यानंतर तुकोबाराय उरलेल्या पुढच्या 3 चरणात तुम्ही जर मनात शांती धारण केली तर त्याचे काय काय फायदे होतात हे पुढच्या 3 चरणात सांगतायत. तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर तुमच्या मनात शांती धारण केली तर तुम्ही भवसागराच्या पहिल्या तीराला उतरता आणि मुक्त होता. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतायत. म्हणून शांती धरा, उतराल पहिलं तीरा. अभंगाचं 2रं चरण. म्हणून शांती धरा, उतराल पहिलं तीरा. महाराज म्हणतायत की तुम्ही शांती जर मनात धारण केली तर त्याचा पहिला फायदा काय होईल? तर तुम्ही पहिलं तीराला उतराल, अर्थात भवसागराच्या पहिल्या तीराला उतराल आणि मुक्त व्हाल. तात्पर्य मनात शांती धारण केली तर तुम्ही मुक्त व्हाल, असा 2ऱ्या चरणाचा आशय आहे. आता इथं गंमत अशी आहे की शांती मनात धारण केली तर तुम्ही मुक्त होता, सरळ सरळ असा दावा तुकोबारांनी 2ऱ्या चरणात केला आहे. म्हणून ही शांती धरा, उतराल पहिलं तीरा. महाराज म्हणतात, तुम्ही तुमच्या मनात शांती धारण केली की तुम्ही नक्की मोक्षाला जाल, भवसागराच्या पहिलं तीराला जाल. आता तुम्ही आम्ही मनात शांती धारण करतो, दाटीमुटी का होत नाही, पण मनात शांती धारण करतो. मग तुम्ही आम्ही भवसागराच्या पहिल्या तीराला का उतरत नाहीत? आम्हाला मुक्ती का मिळत नाहीत? अहो, शांती आम्ही धारण करतोय की थोडीफार तरी, आम्हाला मोक्ष का मिळाना? याचाच अर्थ असा होतो की तुकोबारायांनी हा अभंग ज्ञानोत्तर भक्ती किंवा ज्ञानोत्तर पुरुषासाठी लिहिला आहे. ज्ञानपूर्व भक्ती किंवा ज्ञानपूर्व पुरुषासाठी नाही आहे. हा अभंग ज्ञानोत्तर पुरुषासाठी, अर्थात आत्मज्ञानी पुरुषासाठी लिहिला आहे. हा भाग समजून घ्या. शांतीचा जन्म कसा होतो? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत शांतीचा जन्म कसा होतो सांगतायत. ऐका ज्ञानोबराच्या ओव्या. माऊली म्हणतायत, आत्मबोधाच्या गोडिया विटे जो सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनाशी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. तया तेच गिवंसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ही शेवटची ओळी नीट ऐका. तया तेच गिवंसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. जया माझी अचुंबित शांती असते. अर्थात ज्ञानाच्या पोटातून शांती जन्म घेते. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. जो विरक्त आहे, ज्याने मुखात सातत्याने हरिनाम धारण केले, त्याला आत्मज्ञान गवसित अर्थात शोधत येतं. आणि ज्याला आत्मज्ञान झाले, फक्त त्याच्याच जीवनात शांती येते, इतराच्या कोणाच्याही नाही. अर्थात आत्मज्ञान हे अर्थात शांती ही आत्मज्ञानाच्या पोटी जन्म घेते. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. अर्थात ज्याला आत्मज्ञान झालंय, फक्त त्याच्याच जीवनात शांती येते, इतराच्या नाही. आणि म्हणून आत्मज्ञानी संत असतात आणि फक्त संतांनाच शांती लाभते, इतर कुणाला नाही. आणि म्हणून संताला संत म्हणतात. शांत, शांती, शांतीपासून संत. जे शांत आहेत ते संत, जे शांत आहेत ते संत. म्हणून संत शांत आहेत आणि शांती संत आहे. कारण फक्त संतांनाच शांती लाभते. चित्ताची एक अविचल अवस्था म्हणजे शांती. हो, वरून आकाश कोसळणं तर पृथ्वीवरून जावं, पण ज्याचं चित्त यत्किंचितही आत्मस्वरूपापासून ढळत नाही, ती स्थिरता असते किंवा शांती असते. आणि ज्याला आत्मज्ञान झाले ते संत असतात. आणि फक्त अशा आत्मज्ञानी संत पुरुषालाच शांती लाभते,
इतर कुणाला नाही. आणि असा आत्मज्ञानी संत पुरुष भवसागराच्या पैल तीराला जातो, अर्थात मुक्त होतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की म्हणून शांती धरा उतराल पैल तीरा. हा अभंग पूर्णतः तुकोबाराने ज्ञानोत्तर पुरुषासाठी लिहिला आहे, संतांसाठी लिहिला आहे. संत आत्मज्ञानी आहे, जो विरक्त आहे, नामधारक आहे, त्याला ज्ञान शोधत येतं. ज्याला आत्मज्ञान झालं आहे तो संत असतो, अर्थात ज्याला आत्मज्ञान झालं आहे त्याला शांती प्राप्त होते. आत्मज्ञानी संत असतात म्हणून फक्त संतालाच शांती प्राप्त होते, इतर कुणाला नाही. आत्मज्ञानाच्या पोटी शांती, आत्मज्ञानी संत असतात आणि म्हणून आत्मज्ञानी संतांनाच शांती लाभते, इतर कुणालाही नाही. ज्ञानोबा शांतीची व्याख्या सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. ऐसी जळो सरलिया माया तिथं जाळीते तेही जळे. ज्ञान ते ज्ञेयी हरपे पाठी ज्ञेयाची स्वरूपे निखिल उरे. गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागोते हरपे निरुते ते शांती पैगा. या तिन्ही ओळीतून ज्ञानोबांनी शांतीची व्याख्या सांगितली. गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागोते हरपे निरुते ते शांती पैगा. अर्थात ऐसी जळो सरलिया माया तिथं जाळीते तेही जळे. ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलंय ते ज्ञानही जाळायचं आणि निखळ ब्रह्म होऊन राहायचं, याला शांती म्हणतात. नीट ऐका. ऐसी जळो सरलिया माया तिथं जाळीते तेही जळे. ज्या आत्मज्ञानानं अज्ञान जाळलंय ते आत्मज्ञानही जाळायचं आणि शेवटी निखळ शुद्ध ब्रह्म होऊन राहायचं, याला शांती म्हणतात. आणि असा महात्मा संत असतो. म्हणून संत म्हणजे शांती, शांती म्हणजे संत. अज्ञान जसा मळ आहे तसं आत्मज्ञानही एक मळ आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. घरी आपण आपला शर्ट आपल्या पत्नीकडे धुवायला दिला, तिने पाण्यात बुडवायला बाहेर काढला, त्या ओल्या शर्टाला साबण लावली आणि ते साबण लावलेला शर्ट पाण्यात धुतला नाही, पुन्हा तसाच वाळू घातला साबणासहित, तो शर्ट एवढा कडक बनतो की मांड्याचा शर्ट बिंबीलाच जातो. इतक्या आड्यागुड्यात चुरगडा होतो त्याचा की तो घालण्यास योग्य राहत नाही. का? साबणसुद्धा एक मळ आहे. साबणाने घाणेरडा मळ धुतला, पण साबणही एक मळ आहे. साबणरूपी मळही धुवून काढावा लागतो. अन्यथा साबणरूपी मळ न धुता तसाच कपडा जर दोरीवर टाकला तो शर्ट घालण्यास योग्य राहत नाही. मग त्यापेक्षा तो पूर्वीचा मळालेला बरा, कमीत कमी तो घालता तरी येत होता मळालेला. हे साबणानं वाळलं, हे घालण्यास योग्यसुद्धा राहत नाही. साबणसुद्धा एक मळ आहे. साबणरूपी मळ धुवून काढावा लागतो. तसं आत्मज्ञान एक मळ आहे, तो आत्मज्ञानरूपी मळसुद्धा धुवून काढावा लागतो. अज्ञान मळ आहे तसं आत्मज्ञानही मळ आहे. आत्मज्ञानानं अज्ञान घालवलं ते आत्मज्ञानही घालवायचं आणि मी आत्मज्ञानी आहे हे विसरून जायचं आणि ज्ञान गिळून गोविंद गायचा. ज्ञान गिळून गावा गोविंदो. ज्ञानाने अज्ञान जाळले ते ज्ञानही जाळायचं आणि शेवटी निखळ ब्रह्म होऊन राहायचं, याला शांती म्हणतात. औषधानं रोग जाळलाय, औषधानं रोग नाहीसा केलाय, ते औषधं नाहीसं होतं. तसं ज्ञानाने अज्ञान जाळलंय, ते ज्ञानानं अज्ञान जाळलंय ते ज्ञानही जाळायचं, निखळ शुद्ध ब्रह्म होऊन राहायचं, ही शांती असते. आणि ही शांती हे संत असतात. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगितलं की शांती म्हणजे संत, संत म्हणजे शांती, आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. संतापाशी शांती असते, ते संत असतात, शांत असतात, म्हणून त्यांना संत म्हणतात. ऐसी जळो सरलिया माया तेत जाळीते तेही जळे. आणि मग अशा आत्मज्ञानी संतांना शांती लाभते आणि असे संत भवसागराच्या पैल तीराला उतरतात, मुक्त होतात. हा शांती धारण केल्याचा पहिला फायदा आहे. आता आम्ही शांती धारण करतो हरिनामानं, याचा अर्थ आम्हाला शांतीचा अजिबात फायदा होत नाही असं नाही. मुखामध्ये हरिनाम धारण केलं की मन शांत होतं, अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ रामापासून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता शांती असते, शांती हे सुख असतं. अर्थात हरिनामानं मन शांत झालंय आणि शांत मनामुळे आम्हाला सुख लाभले, हा फायदा आम्हाला निश्चितच झाला हरिनामानामुळं आणि या शांतीमुळं. भले मोक्ष प्राप्ती करण्याची शांती आमच्यात नाही, मोक्ष प्राप्ती करण्याची शांती आत्मज्ञानानंतरच लाभते. ज्याला आत्मज्ञान झाले, या आत्मज्ञानाच्या पोटातून शांतीचा जन्म आहे.
आणि असा आत्मज्ञानी संत असतो, तो शांत असतो आणि तो भवसागराच्या पैलतीराला उतरतो, तो मुक्त होतो. ही दशा आमच्या जीवनात येत नाही, पण हरिनामामुळं आमच्या जीवनामध्ये शांती येते. मन अंतर्मुख बनतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. रामानी मनाच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. स्थिरता ही शांती असते आणि या शांतीतून आम्हाला सुख लाभतं. आमच्या जीवनात ॲटलिस्ट सुख तरी येतं, भले मोक्ष नाही आला तर. म्हणून हा भाग लक्षात घ्या की हा अभंग ज्ञानोत्तर पुरुषासाठी आहे. ज्ञानी माणसाला, आत्मज्ञानी माणसाला शांती लाभते, कारण शांतीचा जन्म आत्मज्ञानातून होतो. आत्मज्ञानाच्या पोटी शांती. असा आत्मज्ञानी संत शांत असतो आणि असा शांत पुरुष ज्याने शांती धारण केली आहे तो भवसागराच्या पहिल्या तीराला उतरतो. आणि म्हणून तुकोबाराया दुसऱ्या चरणात लिहित आहेत की म्हणून शांती धरा उतराल पहिलं तीरा. अर्थात तुम्ही तुमच्या जीवनात तात्पर्य आत्मज्ञानी संतानं शांती प्राप्त केल्यामुळं, शांती धारण केल्यामुळं, या शांतीमुळं ते भवसागराच्या पहिल्या तीराला उतरले. हा शांती धारण केल्याचा पहिला फायदा. आता शांती धारण केल्याचा दुसरा फायदा. शांती धारण केल्याचा दुसरा फायदा, आमच्या जीवनातून काम क्रोध निघून जातात. आमच्या जीवनात रोगराई कमी येते आणि आम्हाला सुखाची प्राप्ती होते. परंतु आम्ही जर आमच्या जीवनात शांती धारण केली नाही तर आमचे कामक्रोध खवळून उठतात आणि आम्हाला नाना प्रकारचे रोग होतात. हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की खवळलिया कामक्रोधी अंगी भरे आदिव्याधी. आमचं जीवन अशांत असेल, आमच्या जीवनात शांती नसेल तर आमच्या जीवनात कामक्रोध खवळून उठतात आणि या कामक्रोधामुळं आमची चिंता वाढते, आधी वाढते आणि आधीतून आम्हाला व्याधी होते. अर्थात आम्ही कामक्रोधामुळं नाना प्रकारच्या बिमाऱ्याचे शिकार बनतो. आता जीवनात शांती आल्यामुळे किंवा हरिनामामुळे आमच्या जीवनातून कामक्रोध कसे पळून जातात आणि मुखामध्ये हरिनाम नसेल, जीवनात शांती नसेल तर कामक्रोध आमच्या जीवनात कसे येतात यावर थोडासा प्रकाश टाकूया आणि आपण थांबूया. ज्या माणसाच्या मुखात सातत्यानं रामनाम आहे त्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या की आमच्या शरीरामध्ये नर्वस सिस्टीम नावाची एक सिस्टीम आहे, मज्जातंतू, मज्जासंस्था. यात प्रामुख्यानं दोन नर्वस सिस्टीम आहेत. एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर आमच्या शरीरात ही जी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम भगवंतानं बसवली आहे ही प्रामुख्यानं माणसाला त्रास देण्यासाठीच बसवली. कोणत्या माणसाला? दुष्ट माणसाला, हावरी माणसाला, अँक्शियस माणसाला, ज्याला धनाचा हव्यास आहे, जो भयभीत आहे, जो अशांत आहे, जो अतिशय हव्यासी आहे, धनाचा लोभी आहे, अशा माणसाला किंवा क्रूर माणसाला, अशा माणसाला पनिशमेंट देण्यासाठी भगवंतानं ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आमच्या शरीरात बसवली आहे. हिचा शरीरात इंद्रियासाठी फायदा आहे, पण त्यासोबत ही जेव्हा जेव्हा स्टिम्युलेट होईल त्यावेळेस दुष्ट दुराचारी माणसाला हिच्यापासून कसा त्रास होतो, त्या माणसाला रोगराई कशी येते यावर आपण थोडासा प्रकाश टाकूया. म्हणून मी म्हटलं की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही भगवंतानं माणसाला दुःख आणि त्रास देण्यासाठीच फिट केली आहे. आता उदाहरण घ्या, तुमच्या मुखात रामनाम आहे. ज्याच्या मुखात सातत्यानं रामनाम आहे त्याचे काम क्रोध मरतात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं तुमचे काम क्रोध मरतात आणि ज्याचे काम क्रोध मरतात त्याची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही सहसा स्टिम्युलेट होत नाही. आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जर स्टिम्युलेट झाली नाही तर तुम्हाला सहसा रोगराईही होत नाही. तुका म्हणे होतील शीतळ नाड्या. हो, तुमच्या नाड्या रामनामानं शीतळ राहतात, तुम्हाला रोग होत नाहीत. तुका म्हणे नाम घेता वेळोवेळा होतील शीतळ सकळ नाड्या. तुमच्या मुखात रामनाम असेल तर तुमच्या नाड्या सातत्याने शीतळ राहतात. का? तर रामनामामुळं कामक्रोध मरतात. कामक्रोध मेले तर सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन होत नाही आणि त्यातून तुम्हाला रोगराई होत नाही. ते कशा प्रकारे आपण पाहूयात. आता दुसरी बाजू बघा, तुम्ही नामधारक नाही आहे, तुमच्या मुखात रामनाम नाही आहे. ज्याच्या मुखात रामनाम नाही आहे त्याचे कामक्रोध सातत्याने तीव्र असतात, कामक्रोध खवळून उठतात. आणि ज्याचे कामक्रोध खवळतात त्याची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट झाली की या नर्व्समधून रक्तवाहिन्यावर ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन नावाचा पदार्थ सिक्रेट केला जातो. आणि ही व्हेसलवर रक्तवाहिन्यावर असलेली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ज्यावेळेस ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन सिक्रेट करेल तेव्हा या ॲड्रेनालिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात
कन्स्ट्रिक्ट होतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या, कन्स्ट्रिक्ट झाल्या की शरीरातील सर्वच इंद्रियांना रक्तपुरवठा कमी पडतो आणि त्यातली त्यात हृदयाला सप्लाय करणाऱ्या करोनरी व्हेसल्स, करोनरी आर्टरीज या आकुंचन पावल्यामुळं माणसाला हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतो, हार्ट अटॅकचा झटका येतो आणि मनुष्य हार्ट अटॅकने मरतो. खवळल्या कामक्रोधी अंगी भरे आदी व्याधी. प्रत्येक माणसाला वयाच्या 50 नंतर थोडाफार ब्लॉक असतोच. 10%, 20%, 40%, 50% काही ना काही ब्लॉक निघतोच प्रत्येकाला. परंतु जरी ब्लॉक असला तर ब्लॉक आणि त्या ब्लॉकच्या बाजूला जी काही पोकळी व्हेसल वॉलच्यामध्ये, त्या पोकळीतून रक्त पुढं जात असतं, हृदयाला ते रक्त पुरवठा करत असतं. ब्लॉक आहे पण बाजूला थोडी सांध असते, त्या सांधीतून रक्त पुढं जातं, हृदयाला रक्त मिळतं आणि हृदय काम करतं, मनुष्य जिवंत असतो. परंतु होतं काय की रामनाम न घेतल्यामुळं तुम्ही साध्या साध्या गोष्टींनी क्रोधित होता आणि क्रोधित झालं की तुमची सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. तिथं रक्तवाहिन्यावर ॲड्रेनालिन सिक्रेट होतं. या ॲड्रेनालिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या तिथं रक्तवाहिन्याचा स्पाझम होतो आणि या स्पाझममुळं, आकुंचनामुळं जी काही पोकळी ब्लॉकच्या बाजूला ती बंद पडते आणि हृदयाला रक्तपुरवठा बंद पडतो. हृदय कार्य करायचं बंद पडतं, थांबतं, तुम्हाला हृदयविकाराचा झटका येतो आणि मनुष्य मरतो. नुकसान झालं का नाही? देवाने पनिशमेंट दिली का नाही? तुम्ही चिडचिडे आहात, हव्यासी आहात, क्रोधित आहात, क्रूर आहात. जो मनुष्य साध्या साध्या गोष्टींनी क्रोधित होऊन उठतो, तुकोबारा त्याला कुत्रं म्हणतात. श्वान शीघ्रकोपी आपणा घात कर पापी. जो शीघ्रकोपी आहे, साध्या साध्या गोष्टींनी पेटून उठतो, साध्या साध्या गोष्टींनी चिडचिड करतो, साध्या साध्या गोष्टीला क्रोधित होतो, तुकोबारा त्याला कुत्रा म्हणतात, श्वान म्हणतात. श्वान शीघ्रकोपी आपणा घात कर पापी. आणि जो शीघ्रकोपी आहे तो त्याचाच घात करतो, का नाना प्रकारच्या बिमारीचा शिकार बनतो. मुखामध्ये रामनाम नाही आहे, त्याचे काम क्रोध पेटून उठतात, तो साध्या साध्या गोष्टींनी क्रोधित होतो. या क्रोधामुळे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. या नर्व्समधून व्हेसलवर, रक्तवाहिन्यावर ॲड्रेनालिन सिक्रेट केलं जातं. या ॲड्रेनालिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि ब्लॉकेजच्या बाजून जी काय थोडीफार सांध आहे तिथं व्हेसल स्पाझम होतो. या स्पाझममुळे, आकुंचनामुळं हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतो, अर्थात बंद पडतो रक्तपुरवठा, हृदय काम करायचं थांबतं आणि तुम्हाला हार्ट अटॅक येतो आणि मनुष्य मरतो. हीच प्रक्रिया मेंदूमध्ये घडते. या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळं, त्या ॲड्रेनालिनमुळं मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, जागोजाग त्या ब्रेनचे इन्फार्क्ट होतात किंवा रक्तपुरवठा कमी पडल्यामुळं किंवा वासस्पाझममुळे रक्तवाहिन्या फाटतात, रक्तस्राव होतो, रक्ताची गाठ मेंदूत तयार होते, अर्धांगवायूचा झटका येतो, हेमिप्लेजिया होतो, पॅराप्लेजिया होतो, अर्धांगवायू होतो, डोळे खराब होतात रक्तस्रावामुळे, रक्तवाहिन्या फाटल्यामुळं, किडन्या खराब होतात. शिवाय हे जे ॲड्रेनालिन आहे सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशनमुळे तयार होणारं, हे ॲड्रेनालिन मसलमधलं, स्नायूमधलं प्रोटीन काढून घेतं. या प्रोटीनचं रूपांतर साखरेत करतं आणि तुम्हाला मधुमेह होतो, डायबिटीस होतं, ज्याला आपण स्ट्रेस डायबिटीस म्हणतो. आणि म्हणून जी माणसं हावरी आहेत, धावत आहेत, पळत आहेत, साध्या साध्या गोष्टीनं क्रोधित होत आहेत, हे रोगाचे शिकार होत आहेत या सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशनमुळे. आणि म्हणून मुखात रामनाम नाही आहे. रामनाम नाही म्हणून तो साध्या साध्या गोष्टींनी क्रोधित होतो, त्याचे काम क्रोध पेटून उठतात, साध्या साध्या गोष्टींनी क्रोधित होतो. या क्रोधामुळे सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशन होतं. सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशनमुळे रक्तवाहिन्यावर असलेले सिम्पॅथॅटिक नर्व्स ॲड्रेनालिन सिक्रेट करतात. या ॲड्रेनालिनमुळे वासस्पाझम होतो, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. सगळ्याच इंद्रियांना, त्यात हृदय, मेंदू, किडनी, डोळा यांना रक्तपुरवठा कमी पडतो. हृदयाचा रक्तपुरवठा करोनरी स्पाझममुळे बंद झाला की हृदय थांबतं आणि मनुष्य मरतो. अर्धांगवायूचा झटका येतो, स्ट्रेस डायबिटीस होतो, डोळे जातात, किडन्या जातात. आणि म्हणून खवळलिया कामक्रोधी अंगी भरे आदी व्याधी. मुखात रामनाम नाही म्हणून काम क्रोध खवळतात. मुखात रामनाम नाही तर जीवनात शांती नाही, जीवनात अशांती आहे. अशांत माणसाचे कामक्रोध खवळतात. कामक्रोध खवळले की कामक्रोधातून आधी, आधीतून व्याधी. आधी म्हणजे चिंता आणि व्याधी म्हणजे रोग. चिंता ही सर्वात घातक आहे. तुलसीदास आपल्या काही अभंगातून म्हणतात की ही चिंता कशी घातक आहे. चिंता से घटे शरीर, घटे रूप और ज्ञान. चिंता से घटे शरीर, घटे रूप और ज्ञान. चिंता बड़ी अभागिनी, चिंता चिता समान. तुलसी भरोसे राम के, निर्भय हो के सोए.
तुलसी भरोसे राम के निर्भय हो के सोय. होनी होनी नाही अनहोनी होयसो होय. अरे होनी होणारच आहे, तिथं टाळता येत नाही. मग हो द्या ना, तुम्ही रामनाम घ्या आणि निर्भय होऊन झोपा. तुलसी भरोसे राम के होनी होनी नाही होनी होयसो होय. चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान. चिंता बडी अभागिनी चिंता चिता समान. चिता मेलेल्या माणसाला जाळते, चिंता तुम्हाला जिवंत माणसाला जाळते. चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान. चिंताने शरीर घटतं, रूप घटतं, ज्ञान घडतं. चिंता तुमचं शरीर खरखर उतरवतं. मी बोललो जीवनात चिंता असेल तर खाल्लेलं अंगी लागत नाही का. चिंतेमुळे सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, त्यातून ॲड्रेनलिनमुळे मसलमधले प्रोटीन बाहेर आलं, त्याचं रूपांतर साखरेत झालं. मनुष्याला स्ट्रेस डायबिटीस झाला आणि मनुष्य खंगलाई. आणि म्हणून माणसं म्हणतात सोनं खातं पण अंगी लागत नाही का, ही त्याच्यामागे चिंता आहे. हे ॲड्रेनालिन सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनमुळे ॲड्रेनालिन मसलमधलं प्रोटीन काढतं, त्याचं रूपांतर साखरेत करतं. स्ट्रेस डायबिटीस आणि मनुष्य खंगतोय मसल वेस्टिंगमुळे, प्रोटीन गेल्यामुळं. आणि म्हणून हरिनाम नाही मुखात तर त्यातून कामक्रोध खवळतात. त्यातून आदी म्हणजे चिंता, आणि आदीतून व्याधी अर्थात चिंतेतून रोग होतात. आणि म्हणून सातत्यानं रामनाम घ्या. कामक्रोध खवळणार नाहीत, तुम्हाला आधी नाही व्याधी नाही. तुम्ही रोगमुक्त जीवन जगाल, चिंतामुक्त जीवन जगाल. आणि कामक्रोध नाहीत. कामक्रोधामुळे मन अशांत आहे, अशांती हे दुःख आहे. आणि म्हणून कामक्रोध नाहीत तर जीवनात शांती आहे, शांती हे सुख आहे. आणि म्हणून जीवनात शांती नसेल तर तुमचे कामक्रोध खवळून उठतात. आणि म्हणून तुकोबाराय तिसऱ्या चरणात म्हणतायत की खवळलिया कामक्रोधी अंगी भरे आधी व्याधी. म्हणून सातत्यानं रामनाम घ्या. कामक्रोध खवळणार नाहीत, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन होणार नाही, तुम्हाला आधी नाही व्याधी नाही, रोगराई होणार नाही. रामनाम घेणार नाहीत तर कामक्रोध खवळतील. त्यातून आधी व्याधी नाना प्रकारच्या बिमाऱ्या होतील. का तर क्रोधामुळे सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, त्यातून ॲड्रेनालिन, रक्तवाहिन्याचा स्पाझम, पूर्ण शरीराच्या इंद्रियाला रक्तपुरवठा कमी, त्यात हृदयाच्या करोनरी रक्तपुरवठा कमी, करोनरी स्पाझम, हार्ट अटॅक, मरावं लागेल. अर्धांगवायूचा शिकार व्हावं लागेल. डोळे जातील, किडन्या जातील, मधुमेह होईल, स्ट्रेस डायबिटीस होईल. आणि म्हणून हरिनाम घ्या, कामक्रोध मरतील. राम म्हणता कामक्रोधाचे दहन होई अभिमान देशोधडी. हरिनाम घ्या, कामक्रोध मरतील, जीवन शांत राहील, रोगाचे शिकार बनणार नाहीत. रामनाम नाही, कामक्रोध पेटून उठतील, आधीतून व्याधी होईल, चिंतेतून रोग होतील. कसे होतील आपण पाहिलं. आणि म्हणून जीवनात शांती नसेल तर खवळलिया कामक्रोधी अंगी भरे आधी व्याधी, हे तिसरं चरण. आणि शांती जर जीवनात धारण केली तर चौथ्या चरणात तुकोबाराय सांगतायत की तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपे आप. तर त्रिविध ताप काय असतात आणि कसे जातात यावर आपण त्या 5 शत्रूमध्ये विचार मांडला आहे. आपला वेळ संपलेला आहे. आणि म्हणून आपण यथाशक्ती अभंगाचा पूर्ण भावार्थ पाहिला आहे. अभंगाचा सार थोडक्यात असा आहे की शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. म्हणून शांती धरा, उतराल पहिले तिरा. खवळलेल्या कामक्रोधी अंगी भरे आधी व्याधी. तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप. महाराज म्हणतायत तुम्ही तुमच्या जीवनात शांती आणा. शांती हे सुख असतं. मग मनाची शांती हे सुख आहे, तर मनाला शांत कसं करायचं. तर मुखामध्ये सातत्याने हरिनाम धारण करा. तर आपल्याला मन निवतं. मन निवणं ही शांती असते. नामानं ते 5 शत्रू आपण बोललो तेही मरतात, ज्याच्यामुळे मन अशांत होतं. ते शत्रू मेले 5 की मन शांत होतं. शांती हे सुख असते. तात्पर्य मनात शांती मुखात हरिनाम धारण करा, मन शांत होईल. शांती हे सुख असते. ज्याच्या मुखात हरिनाम, त्या हरिनामामुळं मनाची अंतर्मुक्ता साधेल. मन आणि हृदयसराम यांची भेट होईल. मन आणि हृदयसरामाच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता ही शांती असते. शांती हे सुख असते. म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख, मनाची अस्थिरता, मनाची अशांती हेच दुःख. थोडक्यात बोलायचं, मनाची शांती हेच सुख, मनाची अशांती हेच दुःख. म्हणून शांती परत सुखच नसते, शांती हे सुख असते. आणि म्हणून महाराज बोलतात की शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. शांती हेच सुख आहे, शांती परत सुखच नसते. मग ही शांती मनात धारण केली ज्ञानोत्तर काळात संतासारख्या पुरुषांनी,
आम्हाला फक्त शांतीने सुख लाभले, पण ज्ञानोत्तर पुरुषाला या शांतीने, कारण शांती ही आत्मज्ञानी पुरुषाला लाभते, ज्ञानोत्तर पुरुषाला ही शांती धरल्यामुळं ते भवसागराच्या पैल तीराला उतरतात, अर्थात मुक्त होतात. म्हणून शांती धरा, उतराल पैल तीरा. हळूहळू आम्ही बी पैल तीराला जाऊ, मनामध्ये मुखामध्ये रामनाम धारण केले, भविष्यात आम्हालाही अज्ञान जोडून ज्ञान येईल, आत्मज्ञानातून आमच्या जीवनात शांती येईल, पुढे चालून आम्ही त्या टप्प्यापर्यंत जाऊ मोक्षाच्या पैल तीराला उतरण्याच्या. पण सध्या संत जातात, आम्ही हळूहळू जाऊ. हो, म्हणून शांती ते धरा, उतराल पैल तीरा. शांती ही फक्त संतांना लाभते खरी शांती, जी ज्ञानोत्तर आहे. कारण शांतीचा जन्म आत्मज्ञानातून होतो, आत्मज्ञानातून शांतीचा जन्म. संत आत्मज्ञानी असतात म्हणून संत शांत असतात. ज्यांनी शांती धारण केली तो पैल तीराला उतरतो भवसागराच्या आणि मुक्त होतो. म्हणून शांती ते धरा, उतराल पैल तीरा. हा पहिला फायदा. दुसरा फायदा शांती धारण केल्याचा, तुमचे कामक्रोध जातात, तुमच्या जीवनात शांती येते, रोगराई होत नाही, तुम्ही रोगाचे शिकार बनत नाहीत. आणि शांती धारण नाही केली तर कामक्रोध खवळतात, आदिव्याधी येते, तुम्ही नाना प्रकारचे रोगाचे शिकार बनतात. आणि शेवटचा फायदा, शांती धारण केली तर त्रिविध ताप जातात, तुमच्या जीवनात या त्रिविध तापाचा प्रहार होत नाही. आणि म्हणून तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. यथामती यथाशक्ती आपण अभंगाचा पूर्ण धावता आढावा भावार्थ पाहिलेला आहे. आपण सातत्याने हरिनाम घ्या, मन अंतर्मुख होईल, हृदयस्थ रामाला भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता ही शांती असते आणि शांती हेच सुख असते. शांती हेच सुख असते. म्हणून तुकोबाराय बोलतात की शांती परते नाही सुख, ये रावगेची दुःख. आपल्या जीवनात हरिनामानं शांती आणायचा प्रयत्न करा. शांती हेच सुख असते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे एडी वाकडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.